आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कॉस्मॉस बँक, पाण्याचा डॉक्टर ॲक्वागार्ड, कोहिनूर ग्रुप आणि सहप्रायोजक रंगशलाका, बिल्डिंग रिपेअरिंग, वॉटरप्रूफिंग आणि पेंटिंगमधील विश्वसनीय नाव. नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. आपला पहिला प्रश्न आज आहे, बघा पडद्यावर, दाभोलकर पानसरे प्रकरणी कोर्टाने केलेली कानउघडणी योग्य आहे का? आज हायकोर्टाने या प्रकरणामध्ये CBIची कानउघडणी केली आहे. काय म्हटलं आहे त्यामध्ये, ती योग्य आहे का? दुसरा मुद्दा यामध्ये आहे, पानसरेंचं प्रकरण CBIकडे सोपवा अशी पानसरे कुटुंबियांची मागणी आहे. कोर्टाने आज त्याला परवानगी दिली नाही आहे. का असं केलं हे आपण पाहणार आहोत या पहिल्या प्रश्नामध्ये. आणि आपला दुसरा प्रश्न आहे ज्याची चर्चा 10 वाजता होईल, तो बघा, पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यावर उधळपट्टी होत आहे का? यावर मोठा वादंग माजलेला आहे. पुण्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत. आपल्यासोबत नामवंत पाहुणे असणार आहेत आणि आपण यावर चर्चा करणार आहोत की या दौऱ्यावर होत असलेली उधळपट्टी योग्य आहे का? मी पहिल्या चर्चेला या क्षणाला सुरुवात करतोय. माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. मी पुन्हा एकदा सांगतो, आपला पहिला प्रश्न काय आहे, दाभोलकर पानसरे प्रकरणी कोर्टाने केलेली कानउघडणी योग्य आहे का? आज कोर्टाने, मुंबई हायकोर्टाने CBIला धारेवर धरलं. CBIला त्यांनी विचारलं, तुम्ही तपास करतात की माध्यमांशी बोलतात? साक्षीदार, जो या प्रकरणातला मुख्य साक्षीदार आहे, तो कसा काय माध्यमांमध्ये दिसतो, TVच्या पडद्यावर दिसतो, नेमकं का चाललं आहे काय? आणि मग कोर्टाने सरकारी वकील असतील, पानसरे दाभोलकर कुटुंबीय असतील, यांना माध्यमांशी बोलायला बंदी केली. CBI तर त्यांनी सांगितलं की तुम्ही अजिबात माध्यमांशी बोलायचं नाही. हे योग्य आहे काय? कोर्ट जे वागतं आहे त्या पद्धतीने या देशामध्ये, लोकशाही देशामध्ये वागू शकतात का कोर्ट? यावर मी चर्चा करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माध्यमांनी संयम बाळगला पाहिजे का? माध्यमांमुळे या केसवर परिणाम होतो आहे का? हाही माझा पहिला मुद्दा आहे. नंतर दुसऱ्या भागात मी पानसरे कुटुंबियांच्या CBIकडे केस ट्रान्सफर करण्याच्या मागणीकडे येईल. माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. माझ्यासोबत आहेत संजीव पुनाळेकर. संजीव पुनाळेकर हे वकील आहेत, आपल्याला माहिती आहे, हिंदू विधिज्ञ परिषदेचे सदस्य आहेत आणि सनातनचे वकीलसुद्धा आहेत. आपल्यासोबत आहेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील. आपल्यासोबत आहेत रिपब्लिकन नेते श्याम गायकवाड. आपल्यासोबत काही क्षणातच येत आहेत माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी शिरीष इनामदार. आपल्यासोबत औरंगाबादहून आहेत कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो. आणि आपल्यासोबत पुण्याहून आहेत कायदेतज्ञ असीम सरोदेसुद्धा. मी चर्चेला सुरुवात करतो आहे आणि मला हे सुरुवातीला सांगितलं पाहिजे, इथे अविनाश पाटील आणि भालचंद्र कांगो आहेत. एरवी दाभोलकर पानसरे प्रकरणावर आपण चर्चा करतो तेव्हा हमीद दाभोलकर असतात, मुक्ता दाभोलकर असतात किंवा मेधा पानसरे असतात. हा बदल काय आहे हे मला सांगितलं पाहिजे. हा बदल कोर्टाच्या निर्देशानुसार झालेला आहे. दोन्ही कुटुंबियांना कोर्टाने सांगितलं आहे तुम्ही या प्रकरणी बोलू नका. मला सुरुवात करायची अविनाश पाटील तुमच्यापासूनच. कोर्टाने हे सांगितलेलं आहे, हे योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का? मला वाटतं कोर्टाने असं सांगण्यामागची पार्श्वभूमीचा विचार जरा करायला पाहिजे की दाभोलकरांच्या खुनाच्या घटनेला गेल्या 20 जूनला 34 महिने झाले. पानसरेंच्या खुनाच्या घटनेला 1.5 वर्ष पूर्ण होतं आहे आणि येत्या 30 ऑगस्टला कलबुर्गींच्या खुनाच्या घटनेला 1 वर्ष होणार आहे. ह्या कालावधीमध्ये ह्या खुनाच्या तपासाबद्दल जो पाठपुरावा, जी विचारणा करण्याचा प्रयत्न आम्ही केला, दाभोलकर पानसरे कुटुंबीय, कलबुर्गी कुटुंबीय आणि आमच्या संघटनेच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने त्याच्यामध्ये तपास यंत्रणेच्या संबंधित लोकांना भेटून त्यांना विचारणा करत होतो. त्यावेळेला ते आम्हाला अशा स्वरूपाचा आशावाद दाखवत होते की आता आमच्यापुढे अशा स्वरूपाचं फाइंडिंग आलेलं आहे आणि त्यातनं आम्हाला काही क्रॅक होणार आहे. हे सतत गेली 2-2.5 वर्ष आम्ही ऐकलं आहे. आधी तपास पुणे SIT, पुण्याच्या क्राईम ब्रँच आणि मुंबई क्राईम ब्रँच आणि महाराष्ट्राच्या ATSकडे होता. तो नंतर CBIकडे जाऊन देखील आता 2 वर्ष झाली. यामध्ये आम्हाला सतत तोंडाला पाण्यात पुसली गेल्याची भावना आहे, दिशाभूल किंवा आमची निराशा केल्याची भावना आहे. त्यानंतर आम्ही राज्यकर्त्यांना देखील, मागच्या सरकारमधल्या काँग्रेसमधल्या प्रमुख लोकांना,
मुख्यमंत्र्यापासून गृहमंत्र्यांपासून आणि बाकीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून हे सगळं पाठपुरावा करत होतो. त्यानंतर आताच्या सरकारमधल्या देखील सगळ्या मुख्यमंत्र्यांपासून बाकीच्यांना आम्ही हे सतत विचारतोय की याच्याबद्दल सरकारची भूमिका काय आहे, का राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे, तुम्ही या खुनाच्या तपासामध्ये गंभीर आहात की नाही, या खुनाचा तपास लावण्याबद्दल तुम्ही जबाबदार स्वतःला मानता की नाही, हे विचारतोय आणि त्याच्यामध्ये आम्हाला निराशा येते. म्हणून शेवटी दाभोळकर पानसरे कुटुंबियांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये याच्याबद्दलची याचिका दाखल करून अशी मागणी केली गेली की सरकारकडनं आणि तपास यंत्रणांकडनं निराशा आमच्या हाती येते, म्हणून कोर्टाच्या हे सगळं निगराणीमध्ये माहिती आहे, व्हावं. हा इतिहास आम्हाला माहिती आहे. नाही, माझा मला मुद्दा म्हणायचं आजच्या आहे- हिअरिंग बाबत आहे. नाही, मला कोर्टाने म्हणायचं की सीबीआयची या- कान उघडणी का केली? बरोबर आहे, आणि ही कान उघडणी करण्याचं कारण हेच आहे की तपास यंत्रणांमधल्या अधिकाऱ्यांकडनं काही ज्या बेजबाबदारपणाचं वर्तन होतं आहे, काही गोष्टी माध्यमांकडे थेट जात आहेत आणि त्या कोर्टाच्या मार्फत तपासणीमध्ये जो काही निगराणी असणं आणि त्याच्यासाठी त्यांना पहिल्यांदा यांनी जबाबदार असणं तपास यंत्रणा हे अपेक्षित आहे. याच्यामध्ये काहीतरी गफलत होते, म्हणून कोर्टाकडनं या स्वरूपाचं म्हणजे फटकारलं सीबीआय गेलं. कडून माहिती माध्यमांकडे जाते आहे, याला कोर्टाचा विरोध आहे आणि माध्यमांनी काही छापायला किंवा दाखवायला तुमचा विरोध आहे. नाही, बरोबर अजिबात आहे. विरोध- तुमची भूमिका काय नाही, आहे? अजिबात- मी अशासाठी तुम्हाला विचारतोय की तुम्ही दाभोलकर आणि पानसरे कुटुंबीय कोर्टामध्ये गेलेत, हे बरोबर आहे, त्यांनी पाठपुरावा केलाय, त्या कुटुंबानी सगळं आपलं लावलंय, त्याच्यामध्ये बरोबर आहे. पण माध्यमांनी सुद्धा या केसवर अगदी. प्रकाश जो ठेवलेला आहे, त्याच मुद्द्यावर तेव्हा येणार. माध्यम दोषी आहेत असं कसं काय तुम्ही नाही, म्हणू नाही, शकता? अजिबात दोषीचा मुद्दाच नाही. मला वाटतं की उलट गेल्या पावणे तीन वर्षामध्ये माध्यमांची भूमिका अतिशय जबाबदारीची आणि विधायक पद्धतीने या खुनाच्या तपासाचा पाठपुरावा करण्याची राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही दोन्ही बाजू दाखवतोय. त्याच्यामुळेच आम्ही पुनाळेकर काय म्हणतात हेही दाखवतोय, त्यांच्या पत्रकार परिषदाही दाखवतोय. नाही, त्याच्यामुळे मी असं म्हणतोय की कोर्टाला आणि सरकारला याच्याबद्दल जो काही आतापर्यंत तपासामध्ये टप्पा गाठलेला आहे हे व्हायला कारणीभूत ठरलंय. याच्यामध्ये माध्यमांची योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. सीबीआयची कानउघडणी का केली? माझा मुद्दा तोच आहे. नाही, मला तेच म्हणायचं की सीबीआयकडनं याबद्दल ज्या वेळोवेळी जे काही आश्वासनं दिली गेली तपासामधल्या प्रगतीविषयीचा रिपोर्ट देण्याविषयी ती पाळली गेली नाही. म्हणजे त्या CBI ने वेळेला- नीट अहवाल दिला नाही असं तुमचं हां, म्हणणं असं आहे. आणि तपासाचा अहवाल नीट दिला नाही. याबद्दल जी काही मागणी कोर्टाकडनं सतत होत होती, कोर्टाकडनं याबद्दल जो आग्रह राहिला की याबद्दल अपडेट आम्हाला दिली गेली पाहिजे, हे देण्यामध्ये जी विलंब होत होता, दिरंगाई होती, गांभीर्याचा अभाव त्यामुळे जाणवत कोर्टाने म्हटलं होता असं आणि तुमचं याच्यातनं कोर्टाचं असं मत झालं आणि त्यातनं त्यांनी त्याला फटकार पण ही तुमची मागणी नव्हती. अजिबातच असं दाभोलकर काही- कुटुंबियांची किंवा पानसरे कुटुंबियांची अजिबातच मागणी आम्ही उलट असं मानतो की या सगळ्या खुनाच्या तपासाच्या प्रक्रियेमध्ये माध्यमांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे आणि त्याच्यामुळे आणि अंधश्रद्धा नियमन समिती आणि इतर ठीक आहे. लोकांनी केलेल्या दबावातनं आलेलं हे प्रकरण. संजीव पुनालेकर, तुम्ही तर वकील आहात, मला तुम्हाला विचारायचं आहे, कोर्टामध्ये जे आज कोर्टाने ताशेरे मारले हे काय त्यांच्या ऑर्डरमध्ये आलेले नाहीत, पण त्यांनी तोंडी ताशेरे मारले, तुम्ही एक वकील म्हणून कसा अर्थ त्याचा लावताय? बघा, मी एकदम निरपेक्षपणे तुम्हाला सांगतो की आजचे ताशेरे काय पानसरे किंवा दाभोळकर कुटुंबियांबद्दलचे नाहीत. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही जे म्हटलं ना की त्यांना पण बंदी केली आहे, तसं काही केलेलं त्यांना नाहीये. बोलू नका असं नाही सांगितलं. नाही, त्यांना काय केलं, कोर्टाने सांगितलं की तुमची दुःख मी समजू शकतो किंवा तुमचे काही सजेशन्स आहेत मी समजू शकतो, परंतु तुम्ही बोलल्यामुळे ही पंचायत होते की सीबीआयवालेही बोलत आहेत. म्हणजे त्यांनी असं कुठे म्हटलं नाही आहे त्या कुटुंबियांबद्दल की तुम्ही बोलूच नका, अशी बंदी घातलेली नाही. पहिली गोष्ट संयम बाळगायला सांगितलं आणि त्याला मुख्य कारण सीबीआयचं आहे. याच्यामध्ये मुद्दा असा आहे की तपास कसा होतो किंवा आक्षेप आहे, त्याच्यापेक्षा मुद्दा काय होता की सीबीआयचे अधिकारी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी, म्हणजे न्यायमूर्तींचं म्हणणं कसं होतं की प्रसिद्धीच्या हव्यासापोटी सीबीआयचे अधिकारी सिलेक्टिव्ह इन्फॉर्मेशन लीक करतायत, चुकीची पण करतायत, अगोदरच माध्यमांपुढे जाते, काय होणार आहे अगोदरच वृत्तपत्रात देते, मग न्यायालयाची शांती काय राहिली, ज्याच्यावर माध्यमांमध्ये चर्चा होता. माध्यमांचा एक रोल जो आहे तो विसल ब्लोअरचा आहे. म्हणजे एखादी गोष्ट लपवली जात असेल तर माध्यम ते आणतात आणि ते आणायला पाहिजे. पण या प्रक्रियेमध्ये काय होतं की अगोदरचे पोलीस अधिकारी काही माहिती लीक करतात आणि मग एक हाईप सुरू होते. म्हणजे एकाने त्याच्यात तेल घातलं, दुसऱ्याने अजून तेल घातलं आणि आग भडकत गेली आणि त्यामध्ये निरपराध्यांचा सुद्धा बळी जाऊ शकतो आणि तपास भरकटू शकतो. म्हणजे आता उदाहरण तुम्हाला मी देतो, मी फार फॅक्टवर जात नाही कारण मला वादाचे मुद्दे सुद्धा आणायचे नाहीत, की बऱ्याचदा काय होतं की आता काही वेळा अटक एखाद्याला घाईने केली तर आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असा आहे की त्याची नार्को वगैरे करायची असेल तर त्याची संमती लागते. अटक झालेला माणूस असतो, जर त्याला असं वाटत असेल की मला चुकून अटक केली, माझी बाजू ऐकून नाही घेतली, तर तो नार्कोला ताबडतोब नकार देतो. तो म्हणतो मी का देऊ, तुम्ही मला पकडलंच आहे तर आणि काय तुमच्याशी सहकार्य करू, कारण सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे.
पण हेच जर का त्यांनी अगोदर त्याला विचारलं की मला नार्को करायची परवानगी दे आणि त्याने नाही दिली तर त्याला अटक होऊ शकते. म्हणजे एक दबाव ठेवून ही तंत्र वापरली जातात. पण सीबीआयचे अधिकारी काय करतायत, त्यांना आत्मविश्वास नसल्यामुळे ते माहिती लीक करतायत, त्या गोष्टी माध्यमात येत आहेत आणि मग अगं मशी मला कुठे निश्चय करतायत. हा ही सीबीआयने केलेलं आहे, हे ATS आणि CIDने केलेलं आहे. आणि याच प्रकरणात नाही, मालेगाव प्रकरण काय, आधीचं मडगाव काय, सगळ्या प्रकरणात झालेलं आहे. म्हणजे हा जो घोळ अधिकारी घालतात आणि अधिकाऱ्यांची जी प्रसिद्धी तुमचं असं म्हणणं आहे अधिकारी माध्यमांचा वापर करून घेतात. वापर करतात आणि अधिकारी काय नाही प्रसिद्धी लोलूप झालेले आहेत. आता मी तुम्हाला गंमत सांगतो, तुमच्या आपल्या जी 35 किंवा 30 वर्षापूर्वीचा काळ होता त्यामध्ये अत्यंत कर्तबगार अधिकारी होते. कधी ते माध्यमांपुढे गेले नाहीत, दक्षतामध्ये काहीतरी यायचं किंवा मग बातम्या यायच्या, ते कधी बोलले नाहीत. आता जे सीबीआयचे अधिकारी आहेत, म्हणजे नाव घेऊन बोलतो नंदकुमार नायर सारखे, ते छुप्या पद्धतीने बातमी देतात, आपल्या बातम्या पेरतात, त्यांच्यावर ताशेरे आलेले आहेत. हे असे भ्रष्ट अधिकारी आहेत. आता पण बघा ATSचे जे अधिकारी एकेकाळी हिरो होते सगळ्याच फरार झालेले आहेत. म्हणजे हे प्रकार करून ना माध्यमांचा उपयोग कसा करतात की माध्यमांना असं आहे की माध्यमांमध्ये चढाओढ आहे, त्यामुळे एखादी बातमी दिली की तो ताबडतोब देतो, त्याच्या खऱ्या खोट्याची शहानिशा नाही केली जात. उदाहरणार्थ आता काही बातम्या आमच्याबद्दल आल्या, आता आश्रमावर रेड पडली म्हणून पहिली बातमी आलेली होती ती आदल्या दिवशी आली की अशी रेड पडणार आहे वगैरे, नंतर ती पडली म्हणजे बातमी लीक झाली. दुसरी बातमी रेड पडली अशी आली पण 4 दिवसापूर्वी रेड पडलेलीच नाही. आता या प्रकारे काय होतं की माध्यमांची विश्वासार्हता कमी का होते, याचं कारण माध्यमं विश्वास ठेवतात की एखाद्याने दिल्या बातमी, आपल्याला पहिल्यांदा ब्रेकिंग दिली तर आपण दिली पाहिजे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी संयम ठेवणं आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाचं एक परिपत्रक आहे की सरकारी वकील आणि पोलीस अधिकारी यांनी माध्यमांशी बोलू नये, त्यांच्यावर शिस्तभंग घ्यावा असा महाराष्ट्राचा GR आहे आणि तसा GR केंद्र सरकारचा पण आहे. यांच्यावर खरं म्हणजे कारवाई व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. या अधिकाऱ्यांना कडक शिक्षा व्हायला पाहिजे. बाकी चर्चा सुरू राहील, बघा दाभोळकर कुटुंबीय काहीतरी आरोप करतील, आम्ही काहीतरी म्हणू, या चर्चेला मला वाटतं की प्रत्यय असू नये. पण जेव्हा त्या कोर्टात घडणाऱ्या प्रक्रियेविषयी किंवा तपासाविषयी त्याचं ॲनालिसिस जेव्हा बाहेर व्हायला लागतं तेव्हा प्रॉब्लेम असं होतो की दुसरी बाजूही आपलं म्हणणं मांडते आणि मग ती गुंतागुंत वाढत जाते असं मला वाटतं. ठीक आहे, भालचंद्र कांगो, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही कसं बघताय आजच्या या सगळ्या ताशेऱ्यांकडे? आत्ता संजीव पुनाळेकर असं म्हणाले की CBIचे अधिकारी माध्यमांचा वापर करून घेत आहेत. काय मत आहे तुमचं याविषयी? नाही, पहिला प्रश्न माझा असा आहे की दाभोळकरांच्या हत्येला 34 महिने झाले, कलबुर्गींच्या हत्येला 1 वर्ष आणि पानसऱ्यांच्या हत्येला 1.5 वर्ष झालं. गोपाळ शेट्टींचं पण खून प्रकरण आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये कुटुंबियांना आणि त्या संघटनेच्या सदस्यांना प्रेशर आणावं लागतं आणि माध्यमं त्यांना मदत करतात म्हणून तपास चालू आहे असा सर्वसाधारण माणसांचा समज आहे. म्हणजे माझं तर स्पष्ट मत आहे की दर 20 तारखेला काढणारा अनिसतर्फे आणि इतर संघटनांतर्फे जो पीस मार्च आहे, निषेध मोर्चा आणि माध्यमांनी त्यांना दिलेली साथ आहे, त्यामुळे सरकारवर आणि तपास यंत्रणांवर दबाव राहिलेला आहे. म्हणून आज किमान ह्या स्टेजपर्यंत तपास आलेला आहे. म्हणजे माध्यमांनी मदत केलेली आहे आणि कुटुंबियांनी दडपण आणलेलं आहे. आणि दुसरीकडे न्यायालयाच्या कक्षेमध्ये चौकशी झाली पाहिजे, त्याशिवाय पोलीस यंत्रणा काम करत नाही, सरकारचा पोलीस यंत्रणेवर वचक नाही किंवा सरकार पोलीस यंत्रणेला वापरून घेतं, ही वस्तुस्थिती आहे. ही अत्यंत गंभीर परिस्थिती आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये माध्यमांनी फार पॉझिटिव्ह रोल प्ले केला आहे असं माझं स्वतःचं मत आहे. कोर्टाचे आजचे जे ताशेरे ओढले गेलेले आहेत त्याच्या मागे माझा स्वतःला मात्र वेगळी भूमिका असं वाटतं. तपास आता अशा एका स्टेजला आलेला आहे की कट कसा झाला, कुठे झाला, केव्हा केला, ह्या सगळ्या गोष्टी आता हळूहळू बाहेर पडायला लागलेल्या आहेत. आणि अशा वेळेस जर कोणी एखाद्याने अति उत्साहाच्या भरामध्ये जर काही इन्फॉर्मेशन दिली आणि लोकांना सावध केलं तर गुन्हेगार सावध होऊन पुरावे लपवू जाऊ शकतात, गुन्हेगार पळून जाऊ शकतात. म्हणून मला असं वाटतं कोर्टांनी अशा प्रकारची एक ताकीद देण्याचा प्रयत्न केलेला आहे की अशा ठिकाणी स्टेज आता आलेली आहे की खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. म्हणून आता सावधगिरी बाळगली पाहिजे. आणि ही सावधगिरी बाळगताना काही माध्यमांपुढे जाण्याची जी अति हौस असते काही लोकांची, ती त्याला आळा घातला पाहिजे असं मला स्वतःला कोर्टाचा आजच्या निर्णयाच्या मागचा लॉजिक असावा असं मला वाटतं. प्रत्यक्षामध्ये आपण या माध्यमांना आणि कोर्टाला चौथा स्तंभ म्हणतो लोकशाहीचा, याचं कारणच असं आहे की ज्याच्याकडे शासनाचं दुर्लक्ष होतं, समाजाचं पण दुर्लक्ष होतं. समाज बऱ्याच वेळा विसरून जातो. जसं गोपाळ शेट्टींचं प्रकरण जवळजवळ विसरलं गेलं होतं पण कुटुंबियांनी आणलं. पानसऱ्यांचंही प्रकरण कुटुंबियांनी हायकोर्टामध्ये आणि दाभोळकरांचंही मुक्ता हमीद आणि अविनाश पाटील या लोकांनी ताणून धरल्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने हे प्रकरण आलेलं आहे.
मी काही इन्फॉर्मेशन अशी देऊ शकतो की दाभोळकरांच्या केसमध्ये SITकडे प्रकरण घ्यावं, CBIकडे गेला आणि तो गोंधळ बघितल्यानंतर पानसऱ्यांच्या बाबतीत आम्ही जाणीवपूर्वक निर्णय घेतला की तपास यंत्रणा कुठली असावी याच्यावर आपण लक्ष न देता कोर्टामध्ये जाऊन कोर्टाच्या मार्फत तपास यंत्रणेवर हे दबाव आणला पाहिजे असा प्रयत्न आम्ही करत राहिलो. आणि जेव्हा आता 2 वर्षांनी दाभोळकरांच्या प्रकरणामध्ये CBI आणि पानसऱ्यांच्या प्रकरणामध्ये पोलीस हे एकाच निष्कर्षावर पोहोचलेले आहेत, तेव्हा 2 यंत्रणेचा गोंधळ नको म्हणून पानसरे कुटुंबियांनी आणि आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन हा तपास CBIकडे द्या असं सांगितलं आणि तत्वतः मुख्यमंत्र्यांनी त्याला मान्यता दिली आहे. आज कोर्टामध्ये सरकारी वकिलांनी ही का वस्तुस्थिती का नाही मांडली हे मला काही माहिती नाही, प्रत्यक्ष तिथे नव्हतो, पण मला असं वाटतंय की पुढच्या वेळेस कोर्ट निश्चितपणे ही पानसऱ्यांचाही खुनाचा तपास हा CBIकडे देईल अशी मला खात्री वाटते. बरोबर आहे कांगो, एक वस्तुस्थिती मी सांगतो. सरकारी वकिलांना हे माहीत नव्हतं, सरकारी वकिलांना हे माहीत नव्हतं की मुख्यमंत्र्यांनी याला संमती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिलं पानसरे कुटुंबियांना, पण सरकारी वकिलांना, आणि हे अगदी अपेक्षित आहे आपल्या सरकारी यंत्रणेमध्ये की सरकारी वकिलांना याची माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे जेव्हा न्यायाधीशांनी सरकारी वकिलांना असं विचारलं याची माहिती तुम्हाला आहे का, तेव्हा ते असं म्हणाले आम्हाला माहिती नाही. म्हणून साहजिकच न्यायमूर्ती असं म्हणाले की आपण आत्ता, म्हणजे त्यांनी आत्ता निर्णय दिला नाही आणि हो की नाही म्हटलं नाही. पुढच्या वेळेला त्यांनी कारणं द्यायला सांगितली आहेत का तपास तुम्हाला ट्रान्सफर करायचा आहे आणि कदाचित पुढच्या वेळेला त्यावर युक्तिवाद होईल आणि मग निर्णय देतील. पण गंमत म्हणजे मुख्यमंत्र्यांचं मत हे सरकारी वकिलांना माहिती नव्हतं, मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिलंय हेही सरकारी वकिलांना माहीत नव्हतं. ही एक वस्तुस्थिती म्हणून. पण या मुद्द्यावर आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धात चर्चा करूया. मला असीम सरोदे तुमच्याकडे यायचं आणि शिरीष इनामदार तुमच्याकडे यायचं, त्यानंतर श्याम गायकवाड यांच्याकडे जाणार आहे. असीम सरोदे, तुम्ही ऐकताय सर्व चर्चा, वकील आहात तुम्ही सुद्धा, कसं पाहताय या प्रकरणाकडे? कारण खूप डेलिकेट इश्यू आहेत. म्हणजे मला हे मान्य आहे की सगळी माध्यमं काही चांगली असतात असं नाही, काही माध्यमं मिस्चिफही करतात, पण हे जे प्रकरण आहे माध्यमांनी दबाव ठेवल्यामुळे अनेक गोष्टी यामध्ये बाहेर आलेल्या आहेत, अगदी साक्षीदारासकट. तुम्ही कसं पाहताय? मला सर्वप्रथम हे सांगायचं आहे की कोर्टाने काही माध्यमांवर ताशेरे ओढलेले नाही आहे किंवा माध्यमांबद्दल आक्षेपण घेतलेले नाही आहे. त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की CBIचे अधिकारी जो अतिउत्साहीपणा दाखवतात आणि सर्वच्या सर्वच तपासातल्या गोष्टी या बाहेर आधी उघड होतात, न्यूजपेपरमध्ये येतात आणि नंतर कोर्टात मांडल्या जातात, ही जी पद्धत आहे ती चुकीची आहे. आता ही पद्धत चुकीची आहे याच्याबद्दल कोणाचंच दुमत असण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्यांनी तपासाबद्दलची जे काही धागेदोरे आणि माहिती आहे ती कोर्टातच सबमिट केली पाहिजे. अशा प्रकारे बाहेर जेव्हा ती सांगितली जाते तेव्हा त्याच्या विरोधी पक्षातले लोक पण त्याच्या संदर्भातली आपला युक्तिवाद आधीच तिथे मांडतात. तो बरेचदा आक्रमक, अवास्तव अशा स्वरूपाचा मांडतात आणि आरोप प्रत्यारोप हे कोर्टाच्या बाहेर होत राहतात. त्याच्यामुळे एक सामना जणू काही बाहेर रंगलेला आहे असं चित्र जे दिसते ते चुकीचं आहे. न्याय प्रक्रिया होण्याच्या दृष्टीने ते चुकीचं असल्यामुळे जरी माध्यमांनी पारदर्शकता आणली असली तरी पण आधी कोर्टाच्या माध्यमातून तुम्ही पुढे येऊ द्या कोणत्याही गोष्टी आणि मग त्या माध्यमांमध्ये आल्या तर चालतील. अशा प्रकारची भूमिका कोर्टाची आहे असं मला वाटते आणि ती योग्यच आहे. कोर्टाने या आजच्या सगळ्या प्रकरणामध्ये डेलिकेट मॅटर हे आहे असं म्हटलेलं आहे. आता डेलिकेट मॅटर म्हणजे काय हे आपण जर पाहण्याचा प्रयत्न केला तर केअरफुली हँडल करण्यासंदर्भातलं ते मॅटर आहे. आता डेलिकेट मॅटर म्हणजे काय याची काही व्याख्या कुठे दिलेली नाही आहे. त्याच्यामुळे CBIकडे साधारणतः जाणारे सगळेच प्रकरणं हे गाजलेले, चर्चेत असलेले आणि डेलिकेट स्वरूपाचेच असतात. त्याच्यामुळे त्यांनी खरं तर आधीपासूनच अशा प्रकारची यंत्रणा आणि अशी यंत्रणांमधले सवय ऑफिसर्सना लावायला पाहिजे की त्यांनी कोणत्याही प्रकारे कोर्टाच्या बाहेर असे वक्तव्य करायला नको. पण आपण पाहतो की CBIच्या वेबसाईटवर पण आपण गेलो, त्यांचे प्रेस रिलीज निघत असतात, त्यांचे ते स्वतःचे फोटो अधिकाऱ्यांचे पाठवत असतात, त्यानंतर इमेजेस ते पाठवत असतात. आता परदेशांमधल्या CBIमध्ये किंवा अशा प्रकारच्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीमध्ये त्यांची प्रेसची वेगळी यंत्रणाच आहे. आता तिकडे ज्या प्रकारचा पारदर्शकपणा आणि एक लोकशाही मूल्यांबद्दलची जाणीव आहे तशी आपल्या इथे नसल्यामुळे आणि आपल्या इथे धर्म आणि जातींनी प्रेरित होऊन पण अधिकारी वागत असल्यामुळे त्याच्यामुळे आपण या सगळ्या यंत्रणांवर आत्ता काही असा प्रसिद्धी माध्यमांच्या मदतीने त्यांनी काहीतरी करावं असा भरोसा ठेवू शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की कोर्टाने माध्यमांवर ताशेरे ओढलेले नाही तर CBIच्या कार्यपद्धतीवर ओढलेले आहे आणि चांगला तपास होण्याच्या दृष्टीने त्यांचे जे निर्देश आहेत ते उच्च न्यायालयाने दिलेले योग्य आहेत असं मला वाटते. आता त्याच्यानंतर आपण जर पाहिलं की एक मॉरल पॅनिकी ज्याला आपण म्हणतो की असं अस्वस्थ करणारं काहीतरी निर्माण करायचं, याचा नेमका फायदा आरोपींच्या बाजूच्या अनेक व्यक्ती या घेत आहेत.
आणि त्याच्यामुळे गैरसमजाच्या आधारावर जे पब्लिक परसेप्शन तयार करण्याचा प्रयत्न होतो त्याच्यामध्ये माध्यमांचा वापर गैरवापर होतो, बरोबर हा आहे. दोन्ही असीम प्रकारे सरोदे. आपल्याला दिसतो. कारण असीम, जसं तुम्ही असीम. मगाशी म्हणालात की जसं सीबीआयची बाजू किंवा दाभोळकर पानसरे कुटुंबांची बाजू तसंच त्यांची पण बाजू बरोबर आपण आहे. असीम दाखवतो. असीम एक पण मिनिट, असीम त्याचा ते या नेमका मुद्द्याकडे मी येणार गैरफायदा आहे, घेतात, थोड्या त्याची वेळाने याच strategy मुद्द्याकडे ठरवतात. येणार आहे. आणि मला वाटतं की असीम ते असीम एक गुन्हेगारी प्रवृत्तीचं मिनिट, आहे. असीम या मुद्द्याकडे मी येणार आहे. संजीव पुनाळेकर पण आहेत. जसा वापर एका बाजूचे लोक करतात, जसा वापर अलिसा दाभोळकर पानसरे कुटुंबीय करतात, तसा वापर सनातनचे लोकही करतात. याकडे मी येणार आहे. आरोपीला याचा फायदा होतो का की तोटा येतो याकडे मी येणार आहे. पण जरा आपण इथे थांबूया, कारण पहिला मुद्दा आहे त्याची तड आधी लावूया. इनामदार साहेब आपल्या सोबत आहेत. शिरीष इनामदार माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत, गुप्तहेर यंत्रणांमध्ये त्यांनी कामं केलेली आहे. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, हे जे CBIवर ताशेरे मारलेले आहेत, बरोबर आहे, CBIवर ताशेरे मारले, याचा एक पोलीस अधिकारी, अनुभवी पोलीस अधिकारी म्हणून तुम्ही काय अर्थ लावता? माझं स्वतःचं मत असं आहे की आत्तापर्यंत दाभोळकर, पानसरे किंवा कलबुर्गी यांच्या हत्येनंतर प्रसारमाध्यमांनी जी काही भूमिका घेतली होती, विविध संस्थांनी जी भूमिका घेतली होती, त्याच्यामागे जनजागरणाचं आणि सरकारवर दबाव आणण्याचं मुख्य उद्दिष्ट होतं. आता CBIने बऱ्याच वर्षानंतर का होईना पण संशयिताला अटक केली आणि त्यांना काही उपयोगी पुरावे मिळत आहेत, सुगावे मिळत आहेत, तेव्हा याची जाहीर चर्चा बंद व्हायला पाहिजे. म्हणजे असं माध्यमांनी माझं- संयम बाळगला पाहिजे. असं माझं प्रामाणिक माध्यमांनी संयम आणि बाळगला. माध्यमांनी संयम बाळगला पाहिजे. त्याबरोबरच असीमशी मी संपूर्ण सहमत आहे, कारण माध्यमं ही होलियर दॅन काऊ आहे. त्यांना टच करायला नाही, नाही. असं काही नाहीये, तुम्ही बोलू शकता, तुम्ही आम्हाला फोडून काढू शकता, असं काही नाहीये. कारण माध्यमांना इन्फॉर्मेशन हे त्यांचं रॉ मटेरियल आहे आणि फिनिश गुड सुद्धा इन्फॉर्मेशन आहे, त्यामुळे तो त्यांचा व्यवसाय आहे. पण CBI व्यावसायिक एजन्सी आहे. त्यांनी माध्यमांना काय सांगायचं, कुठल्या मोक्यावर सांगायचं आणि किती सांगायचं हे CBIनी तारतम्य बाळगलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि ती काळाची गरज आहे. याचं सर्वात मोठं ओनस, जबाबदारी ही CBIच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जाते. त्यांनी तपास पथकाला योग्य त्या सूचना देऊन योग्य प्रकारे तपास होणं आणि प्रसिद्धीवर संयम बाळगणं हे प्राप्त केलं पाहिजे. कारण यामुळे होणारे काय, दैनंदिन म्हणजे ज्याला आम्ही क्राईम रिपोर्ट म्हणतो, केस डायरी, गुन्ह्याची जी लिहिली जाते रोजच्या रोज, तीच केस डायरी जर रोजच्या रोज एक्सपोज झाली मीडियाला किंवा मीडिया मार्गे जाहीर जर झाली तर त्याचा गडबड येऊ उपयोग शकते. किंवा गैरउपयोग व्हेस्टेड इंटरेस्ट करून घेऊ शकतात. हे काळानुरूप सिद्ध झालेलं सत्य आहे आणि हे CBIला समजत नाही असं नाही आहे. पण हा कोण अतिउत्साहीपणा दाखवतोय हेही एक बघणं आवश्यक आहे. सर, मला तुम्हाला दुसरा प्रश्न विचारायचा आहे आणि यातूनच दुसरा मुद्दा पुढे येणार आहे. मी नंतर पुनाळेकर तुमच्याकडे येणार आहे. मला हे तुम्हाला विचारायचं आहे, आपण असं म्हणतो की CBIनी माहिती दिली, हे खरं आहे, पण हे अर्धसत्य आहे. CBIमध्ये एक अधिकारी माहिती देत नाही, तिथे 8-10 अधिकारी आहेत, ते वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळी माहिती देतात. आणि याचं कारण मी तुम्हाला सांगतो, आपण बदललेला मीडिया लक्षात घेत नाही आहोत. आज 100च्या वर चॅनल्स आहेत, अनेक वृत्तपत्र त्यांचे आहेत, 1000 पत्रकार आहेत, यांचे 1000 पत्रकार आहेत आणि प्रत्येकाला हे काम आहे त्याच्या संपादकांनी दिलेलं की CBIमध्ये जा आणि माहिती मिळव. कुठूनही काहीही आण. हां, त्याला 2 ओळी मिळवाव्या लागतात. माझा तुम्हाला प्रश्न इतका आहे की जसं परदेशात होतं, ही 26/11ला पण चर्चा झाली होती, जसं परदेशात होतं, CBI रोज एक ऑफिशियल ब्रीफिंग करेल तर हा वादच संपून जाईल. ऑफिशियल ब्रीफिंग होत नाही म्हणून हे गोंधळ निर्माण होतात. मला माझ्या शब्दातनं, आपण ज्येष्ठ पत्रकार असल्यामुळे योग्य त्या शब्दात सांगितलं, मी साधा माणूस असल्यामुळे मला शब्द वापरता आले नाहीत. पण कार्यसंस्कृती जतन करणं आणि ती स्थापन करणं हे CBIच्या वरिष्ठांचं काम आहे. आणि त्यामुळे आपण एका सामाजिक राष्ट्रीय महत्त्वाच्या केसचा तपास करीत आहोत. त्याच्यात अनेक लोकांच्या भावना आणि विचार निगडीत आहेत आणि अशा बाबतीत आपण आपल्या तोंडावर किंवा जिभेवर संयम बाळगावा. हे तारतम्य किंवा हा पण शहाणपण. ऑफिशियल ब्रीफिंगला तुमचा पाठिंबा आहे. ऑफिशियल ब्रीफिंग केलंच पाहिजे, कारण ऑफिशियल ब्रीफिंग केलं की CBI कम्स इन टू पोझिशन आयदर टू डिनाय ऑर ॲक्सेप्ट व्हॉट एव्हर टुमॉरो कम्स इन मीडिया.
ऑफिशियल ब्रीफिंग केलं नाही आणि हायड्रासारख्या 100 तोंडांनी जर माहिती 1000 लोकांकडे गेली तर त्याच्यावर नियंत्रण कोणाचं राहत नाही. याच्यासाठी ऑफिशियल ब्रीफिंग या महत्त्वाच्या विषयामध्ये अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे. संजीव पुनाळेकर, पुढच्या मुद्द्याकडे जाऊया, जो सरांनी पण मांडला, इनामदार सरांनी, की हितसंबंध उपयोग करून घेतात. आणि मगाशी असीम सरोदे पण हे सुचवत होते, त्यांनी सनातनचं नाव नाही घेतलं, पण मी नाव घेतो माझ्या स्वभावाप्रमाणे. आणि हे जे वर्तमानपत्र नाव घेण्याचा जोपर्यंत मी 1 मिनिट डिस्टर्ब करतो, दाभोळकर हत्या झाल्याच्या दिवशी आपण भेटलो होतो, त्यावेळेला आपण अगदी, वेगळ्या त्याच मीडिया हाऊसमध्ये होता, आपल्याला आठवत असेल. मी याच 2 संस्थांचं नाव घेऊन सांगितलं होतं. बरोबर आहे. हे मी जाहीरपणे सांगतो की यांच्या कारण तुम्ही सर स्पेशल ब्रांचमध्ये काम केलंय, तुम्हाला कोणी सगळं असू माहिती आहे. शकत नाही. पण आता मात्र तपास या मोडवर आल्यानंतर मी हे जाहीरपणाने बोलणार नाही, कारण आता ठीक ते आहे. सीबीआयचं कर्तव्य बरोबर आहे, बरोबर आहे. पण मला पुनाळेकर तुम्हाला विचारायचं आहे, हा आरोप सनातनवर होतो की सनातन मीडियाचा वापर करून घेतं, तुम्ही कसं उत्तर द्याल? नाही, याच्यामध्ये असं आहे, आता इनामदार साहेबांनी सांगितलं सनातनचा वापर काय झाला की ज्यावेळेला कोर्टामध्ये त्यांनी नावं दिली 4 साक्षीदार, 4 म्हणजे संशयितांची, आणि सांगितलं आम्ही यांचे मोबाईल ट्रॅक केले आहेत, ही माहितीसुद्धा मीडियाला आधी गेली. काहींचे 12 वाजता झाले होते दोघांचे, आणि दोघांचे सकाळी 6ला झाले, त्यांचे संपर्कात होते, त्यांनी गोळ्या झाडल्या आणि आम्ही त्यांना आता अटक करणार आहोत. हे झाल्यावर आमचं हे कर्तव्य झालं की आम्ही सीबीआयला पत्र लिहिलं. बघा, आरोपीला सुद्धा काही अधिकार आहेत, आणि त्यांनी लिहिलं की तुम्ही 4 जी नावं सांगतायत, ही 4 नावं जर का ही असतील तर कृपा करून, हे कॉन्फिडेन्शियल पत्र आहे, यांचं गेल्या 3 वर्षाचा तुम्ही मोबाईल ट्रॅकिंग पहा. हे पूर्णपणे सगळ्या दिवशी रात्री 12 आणि 6ला झालेलं आहे. ते तिथले वृत्तपत्राचे वितरक आहेत, तर कृपा करून सिलेक्टिव्ह माहिती देऊ नका. त्यानंतर सीबीआयने त्यांची टेस्ट केली, आणि टेस्ट केल्याच्या नंतर त्यांना क्लीन चिट दिली. पण त्याच्या आधी हा जो मीडिया हाईप केला होता, आता असीमने कसं सांगितलं की जात आणि धर्म. माझं म्हणणं असं आहे की मालेगाव प्रकरणापासून आपण बघतो आहोत की कोणाचं उदात्तीकरण केल्यानंतर काही अधिकारी काही माहिती सिलेक्टिव्ह देतात, ती माहिती नंतर पूर्ण बोगस येते. तुम्हाला आता उदाहरण देतो, थोडं विषयांतर एकाच मिनिटाचं करतो, की मालेगावमध्ये सुद्धा आम्ही बघितलं की एवढा प्रचंड फ्रॉड तिकडे त्या नेत्यांनी केला, त्या पोलीस अधिकाऱ्यांनी केला. आता सगळं बाहेरले ते अधिकारी फरार आहेत. इंडिया बुल सारख्या कंपनीचं विमान वापरलं, तिथं RDX ठेवलं, आर्मीच्या अधिकाऱ्यांचे साक्षी 2011 मधले आहेत. आता एनआयने घेतलं, म्हणजे नंतर हे तुम्ही म्हणताय, ही तुमची बाजू आहे. नाही, ही साक्ष जी आता एनआयने जी साक्ष घेतली आहे ती 2011च्या पिटिशनमध्ये 30 साक्ष आम्ही जोडलेली आहे. तेव्हा सरकार काँग्रेसचं होतं, तेव्हा सरकार भाजपचं नव्हतं, परंतु एनआय हे घेत नव्हती. दुसरा पोलीस अधिकारी कमालीचे बिनकाण्याने वागण्याचा आमचा अनुभव आहे, हा यासाठी आहे. सीबीआय असो, ATS असो, एनआय असो, आम्ही बघितलं की सरकार बदललं की गुडघ्यावर रांगायला लागतात. याला कुणी अधिकारी अपवाद नाही. सनातनचं नाव घेणं सोपं आहे, परंतु जे संत तुम्ही इनामदार साहेबांना मी विचारतो निर्माण केले आहेत, त्यांच्या स्केलेटनबद्दल काय? आज सरकारी अधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांचे एवढ्या प्रचंड प्रमाणात संपदा झालेल्या आहेत, त्याबद्दल काय? त्यामुळे यामध्ये कुणीही ना हा मुद्दा धर्माचा आणून पोलीस अधिकाऱ्यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न करू नये. त्यांची मिसलीड साहित्यावर चौकशी व्हायला पाहिजे. इनामदारांनी तुम्ही उत्तर द्या, मी मुद्द्याकडे परत येतो. मुद्दा माझ्या लक्षात आहे. मी विधिज्ञ पुनाळकरांची संपूर्ण सहमत याच्यासाठी आहे की ते जेवढी पोलीस खात्यावर टीका करणार आहेत तेवढेच ते स्वतः गाळात जाणार आहेत, कारण पोलीस टीकेला पात्र आहेत, कारण 4 वर्ष म्हणून तर लागलेली आहेत. नाहीतर आत्तापर्यंत पुनाळकर साहेब सुद्धा शेजारी बसले नसते, इथे हजर नसते. त्यामुळे पोलिसांवर टीका त्यांना करू दे, त्या निमित्ताने तरी कमेंट आधी केली तर तुम्ही इथे बसला नसतात. तुम्ही हे बोलू नका, मलाही बोलण्याचा अधिकार आहे. ही चौकशी पोलीस अधिकाऱ्यांच्या आधी झाली असती तर तुम्ही इथे बसले नसतात. त्या निमित्ताने पोलिसांची अस्मिता जागृत होऊन ते व्यावसायिकरित्या प्रामाणिकपणे तपास करतील. अहो, जे निढळ विधान केलं तुम्हाला का लागलं, याचा अर्थ तुम्ही निरपेक्ष नाही. हेच वाक्य स्वतःच्या जातबंधूंचं समर्थन करीत आहात. तुम्ही भ्रष्ट, तुम्ही एकीकडे त्यांच्याबद्दल बोलत भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे आहात. तुम्ही म्हणा ना त्यांना शिक्षा केला, तुम्ही किती भ्रष्टाचार पुढे आणला सांगा की. तुम्ही दिसला नसता हीच धमकी वजा स्टेटमेंट इचलकरंजीकर म्हणून आपले जे ॲडव्होकेट आहेत त्यांनी दुसऱ्या एका वाहिनीवर मी याच विषयावर गेलो असताना हेच वाक्य मला बोललेले आहेत की पुढेच्या शो मध्ये तुम्ही दिसणार नाही. मी आज आलेलो आहे आणि पुढच्या वेळेला येत राहणार आहे. नाही, ते एक दिवस तुम्ही बघा, पुन्हा मुद्द्याकडे कोण येईल किंवा कोण नाही, तुमच्या मताला मी कवडीची किंमत देत नाही. ठीक आहे. माझं तुमच्या पुनाळेकर शांत व्हा. मताला पुनाळेकर शांत व्हा. किती तपास केले ते सांगा ना. तुम्ही किती राजकारणी हात घातलं, आज निखिलला सांगू देत किती राजकारणी भ्रष्ट आहेत. शिरीची तुमचा इतिहास सांगा ना, किती राजकारणी ना तुमचा इतिहास इथे बोलायला लागलो ना तर वैयक्तिक वैयक्तिक येऊ नका, वैयक्तिक
घेणं एक जड मिनिट, जाईल. एक मिनिट. तुम्ही मला या गोष्टी वैयक्तिक सांगू नका. नाही, नाही. तुमच्या प्रकरणातल्या तपासाविषयी बोलूया. जड किती जाण्या- राजकारणाच्या विरोधात घेतलं, जड तुम्ही जाण्याची- माझं नाव घेतलं. जड म्हणजे कॉन्स्टिट्युशनली जड जाण्याची संविधानिकली काळजी, जड जाण्याची धमकी मला देऊ नका. तुम्ही मला त्याची धमकी मला देऊ काळजी नका. नाही. तुम्ही मी मला आपल्याला धमकी देऊ धमकी नका. देत नाही. मला एवढंच तुमचं सांगायचं विधान की आक्षेपार्ह आहे. आजच्या त्याचं कारण भ्रष्ट पोलीस अधिकारी तुरुंगात गेले पाहिजेत. आजच्या चर्चेचा मुद्दा जाणून बुजून आता टाळला माझ्यावर जात चर्चा आहे. नाही. बरोबर आहे. एक तुम्ही मिनिट थांबा. टाळण्याचा प्रयत्न पुनाळेकर. करताय. पोलीस भ्रष्ट म्हटल्यावर यांचा ताबा गेला नाही, नाही. आणि माझ्यावर वैयक्तिक त्यांनी असर मान्य आहे. केलं चर्चा मी ना दात्री पोलीस करत असे होतो. आहेत म्हणून तपास नाही झाला. नाही नाही ते माझ्यावर वैयक्तिक बोलले. त्यांनी वैयक्तिक तुमच्या सांगावं ना. सारखे म्हणाले ते. नाही नाही, नाही तुम्ही तुमच्या नसतात. सारखे म्हणाले. ते म्हणाले तुम्ही नसतात. मला ठीक आहे. म्हणायचंय तुम्ही एका भ्रष्ट राजकारणाचं नाव घ्या. इतकी वर्ष सर्व्हिस केली, सरकारचा मिनिट, शांत पगार राहा घेतला. पुढारी. एक भ्रष्ट राजकारणी तुम्ही आपण- पकडलात का? आपण नाही ना आपल्या मूळ पकडलात. मुद्द्याकडे तुम्हाला जाऊया. बोलण्याचा अधिकारच नाही. आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे जाऊया, तपासाकडे जाऊया. असीम तोच सर मूळ होते. मुद्दा आहे. असीम सर होते. इनामदार सर जे अगदी नेमकं म्हणाले की पोलीस धड असते तर तपास असा रखडला नसता. पण मला जे पुनाळेकर म्हणत होते त्याकडे असीम सर होते यायचं आहे की आरोपीचे अधिकार आहेत आणि आरोपीला सुद्धा बोलण्याचा हक्क आहे. या ठिकाणी असं झालेलं आहे की फिर्यादीला सुद्धा कोर्टाने आज सांगितलेलं आहे, लेखी नाही तोंडी, की तुम्ही बोलू नका. आणि आरोपीचं काय, आरोपी त्या आत्ता जी केस चालली आहे त्याच्यामध्ये पार्टीच नाही आहे, त्यामुळे आरोपीला प्रश्न नाही आहे. तुमचं काय म्हणणं आहे यावर असीम सरोदे? आपली जी गुन्हेगारी न्यायव्यवस्था आहे ती आरोपींचे अधिकार काय आहे, आरोपींचे अधिकार संरक्षित होतात की नाही अशाच अंगाने वाढलेली आहे. आणि तो आधीचा खूप पूर्वीचा विचार आहे की आरोपीचे अधिकार काय, त्यांचं संरक्षण झालं पाहिजे असा विचार करत करत आपण प्रोग्रेस केलेली आहे क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये. पण आता आधुनिक विचारानुसार विटनेस आणि विक्टीमला प्रोटेक्शन देणं, विटनेस आणि विक्टीमचं पार्टिसिपेशन त्या सगळ्या प्रोसेसमध्ये घेणं, या संदर्भातले वेगवेगळे कायदे सगळ्या जगामध्ये प्रचलितपणे डेव्हलप होत आहेत. पण आपल्या इथे अजून त्याच्याबद्दलचं मागासलेपण आहे. आणि त्यामुळे आपण पाहू शकतो की विटनेसेस जे आहेत, साक्षीदार जे न्यायाची चाकं खरं तर फिरवतात आणि न्यायाला मदत करतात, त्यांना संरक्षणाची भावना सतत भीतीदायक वाटत असते की मला संरक्षण कोण देणार आहे सगळं बोलल्यावर. कारण की बरेच जण हसून हसून बोलणारे पण लोक इतके भयानक चेहऱ्याचे असू शकतात. हे दाभोळकर आणि पानसरे हत्याकांडामध्ये पुढे येत आहे. म्हणजे आता मी डायरेक्ट पण बोलतो की सनातन हा अत्यंत चांगला शब्द आहे, साधक हा अत्यंत चांगला शब्द आहे. पण सनातन आणि साधक या दोन शब्दांना जो काळीमा आता फासलेला आहे, त्याच्यामुळे मला असं वाटते की बघा, ही विक्टीम आणि चर्चा- विटनेसला यालाच आमचा आक्षेप संरक्षण आहे. देणारे अजून तपास कायदे झाला नाही, तुम्ही आणि विधानं त्या सुरू केली. संदर्भातले नियम असण्याची खूप गरज आहे. आरोपिता, आणि त्या तुम्ही आरोप अनुषंगाने आहे. न्यायालयाचे हस्तक्षेप, न्यायालयाची सतत देखरेख ही खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि दुसऱ्याचे विचार समंजसपणे ऐकून घेत नाही, पटवून आता नाही, बघितलं ना ऐकून आम्ही. घेत नाही, त्याला आता बघितलं कट्टरता ना आम्ही. म्हणतात. आता बघितलं त्याला ना आम्ही. कट्टरता म्हणतात. अहो, पोलीस अधिकारी भ्रष्ट ठीक आहेत. आहे. हा याच्यावर तुम्ही अबे, इतके त्याच्यावर चिडलात. जाऊ नका. आपला अहो, तो इतके विषय कशाला नाहीये. चिडलात? पोलीस ते तर अधिकारी सर्व काय आहेत हा मान्य विषय सध्या नाहीये. सनातन नवा विषय हाच 70 वर्षाचा विषय आहे की पोलीस अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार आणि कशा प्रकारे, आणि त्याच्यावर तुम्ही इतके चिडलात. नाही, मला एक पुन्हा सांगायचं पुन्हा आहे, याच्यामध्ये. एक मला एक मिनिट, सांगायचं आहे. हा बोला असीम सर, मला एक पूर्ण सांगायचं करा. आहे, तुम्ही जो प्रश्न विचारला त्या संदर्भात हे महत्त्वाचं आहे की स्थानिक पोलीस असतील किंवा सीबीआय असेल, या सगळ्या तपास यंत्रणा आतापर्यंत आपण पाहतो की राजकीय दबावाखाली आणि हस्तक्षेपाखाली वाढलेल्या आहेत. म्हणजे खरं तर हेच दुर्दैव आपलं आहे की आपल्याला सतत NIA किंवा CBI अशा संस्थांकडे, तपास यंत्रणांकडे तपास गेल्यावर काहीतरी आश्वासक होईल असं वाटत राहते. स्थानिक पोलीस व्यवस्था आणि स्थानिक तपास यंत्रणाच तेवढी मजबूत का नाही, हा प्रश्न जर आपण बरोबर आहे. पाहिला तर राजकीय हस्तक्षेप हा बरोबर आहे. महत्त्वाचा भाग आहे. राजकीय दबाव येतात आणि राजकीय लोक आपल्या इथले धर्माच्या आणि जातीच्या आधारे निवडून येत असल्यामुळे ते तशा प्रकारची बाजू घेतात. हे पण ठीक आपण आहे, समजून घेतलं ठीक आहे असीम. मला अविनाश आणि भालचंद्र कांगोना या चर्चेत आणायचं आहे. अविनाश पाटील, मला तुम्हाला विचारायचं आहे, मुद्दा कुठून सुरू झाला? आणि आज कोर्ट म्हणाली साक्षीदार कसा TV चॅनलवर दिसतो किंवा साक्षीदाराच्या मुलाखती पेपरमध्ये कशा येतात, आपल्याला हे प्रेक्षकांना सांगणं भाग आहे. साक्षीदाराच्या मुलाखती किंवा साक्षीदाराला मीडियापुढे CBIने आणलं नाही, हे लोकांना सांगणं भाग आहे. साक्षीदार स्वतःहून आला मीडिया पुढे आणि तो असं म्हणाला आम्हाला बोलायचं आहे. जेव्हा तो पहिल्यांदा मीडिया पुढे आला होता 2-3 वर्षापूर्वी, तेव्हा पत्रकारांनी त्याला पोलिसांकडे पाठवलं होतं. पोलिसांनी त्यांचं ऐकलं नाही त्या साक्षीदाराचं, म्हणून तो मीडियाकडे आला आणि मग मीडियाने मुलाखती दाखवल्या. अनेकांनी त्याचा चेहरा डिस्क्लोज न करता दाखवल्या. नाव यांनी सनातननी पत्रकार परिषदेत डिस्क्लोज केलं, त्यानंतर त्याची आयडेंटिटी डिस्क्लोज झाली. साक्षीदाराला आपल्याकडे संरक्षण नाही आणि या मुलाखती येईपर्यंत CBIनी, कोल्हापूर पोलिसांनी साक्षीदाराला संरक्षणच दिलं नव्हतं. कसं पाहताय तुम्ही याकडे? नाही, खरं आहे की यामध्ये जे काही संशयित होते आणि ज्या स्वरूपाच्या माहिती पुढे येत होती खुनाच्या तपासामध्ये तपास यंत्रणांकडे,
त्याला नीटपणे जज करण्यासाठी त्याच्या खोलात जाऊन त्याला खणून काढण्यासाठी जे प्रयत्न व्हायला पाहिजे होते तपास यंत्रणेने ते झाले नाही, म्हणूनच एवढा वेळ गेला वाया. यामुळे त्यात संबंधित तपास यंत्रणा म्हणजे अगदी दाभोळकरांच्या खून झाल्यानंतर अर्धा पाऊण तास तिथं आयडेंटिफिकेशन करण्याला वेळ लावण्यापासून ते अनेक पुढच्या गोष्टी झाल्या ज्याच्यामध्ये दिरंगाई झाली. या अशा अनेक प्रत्येक टप्प्यावर खुनाच्या पण आजही तपासामध्ये झालेलं आहे. साक्षीदाराला पोलीस संरक्षण दिलेलं नव्हतं. आता दिलंय त्यांनी. आणि हो, आता देखील साक्षीदाराला समोर यावं लागलं याचं कारण की तपास यंत्रणा त्याची दखल घेत नव्हता. कोल्हापूरमधली स्थानिक पोलीस यंत्रणा किंवा SITचे संबंधित यांनी दखल घेतली नाही, म्हणूनच त्याला माध्यमांच्या मार्फत हा विषय पुढे आणायची गरज पडली. आणि मला वाटतं माध्यमांनी याच्यामध्ये अजिबात अतिरेकीपणा केलेला नाही. त्यांनी त्याचं नाव डिस्क्लोज केलं नाही, त्यांनी त्याचा चेहरा पुढे नाव आणला नाही. सनातननी disclose केलं. आणि बरोबर आहे, सनातननी पुनाळेकर. ही अतिशय पत्रकार परिषदेमध्ये बेजबाबदारपणाने सनातननी वर्तन केलंय. disclose केलं. कारण त्यांच्या विरोधात ती जाणारी गोष्ट होती साक्षीदाराची. आणि त्या साक्षीदाराचं नाव आणि हे पानसरेंच्या हत्येपूर्वी दिलेलं आहे. नाही एक ऐका, याच्याबद्दल मला वाटतं- मीडियाबद्दल मला बोललं पाहिजे. मीडियाचा विषय असा आहे की तो जो साक्षीदार आहे त्याचं नाव पानसरेंची हत्या होण्याच्या 1 महिना अगोदर तिथे कोल्हापूरच्या देवस्थानात जो भ्रष्टाचार झाला, जिथे CID बसलेली आहे, तिथली CID दररोज या हत्येबद्दल काय बातम्या देत होती, परंतु भ्रष्टाचार तिकडे 3000 एकरांची हा जमीन मुद्दाच होती. नाहीये. हा हा त्या मुद्दा नाहीये, नावाचं पुनाळेकर. हिंदू जनजागृती तेव्हा तो समिती- साक्षीदार हा नव्हताच. मुद्दा नाहीये. तेव्हा तो साक्षीदार नव्हताच. ही तक्रार झाल्यानंतर नाही, त्या तेव्हा तो तक्रारी- साक्षीदार नव्हताच. नव्हता. हे पण तुम्ही त्या- त्याच्यावर नाही, आरोप करताय, पण नाही, तेव्हा नाही, तो साक्षीदार 17 नव्हता. जानेवारी 2015 रोजी मुख्यमंत्र्यांची त्याच्यावर सही आहे. CIDचा आदेश झाल्यावर त्याची चौकशी झाली. त्याने कालच्या परवाच्या इंडियन मध्ये आहे 6 प्रेस कॉन्फरन्सेस घेऊन आपलं निरपराधी तो मांडलं आणि त्याच्यानंतर तो म्हणायला लागला 2012 मध्ये हे एजेस वाले माझ्याकडे आले होते. हा घटनाक्रम स्पष्ट आहे. मांडा पुनाळेकर. नाही, पण नाही, या पण त्याचं नाव आम्ही वेळेला अगोदर या वेळेला होतं. साक्षीदार म्हणून तुम्ही त्याचं नाव तुम्ही जाहीर केलं याचं प्रेस कारण कॉन्फरन्स मध्ये. याचं कारण त्यांनी त्याला कन्फ्रंट केल्यानंतर हे कन्फ्रंट झालं, हे झालं, साक्षीदार हे म्हणाला. जेव्हा हे आलं आणि जेव्हा साक्षीदार पाठमोरं राहून संपूर्ण माहिती देतो आहे आणि एक कलुषित ओपिनियन करतो, तुम्ही लक्षात घ्या, साक्षीदाराला संरक्षण महिलांना आहे, मुलांना आहे, बलात्काराच्या विक्टीमला आहे. साक्षीदाराला संरक्षण कधी आहे? आरोपीपासून आहे. आरोपीच्या वकिलाने धमकी दिली तर आहे. याचा अर्थ साक्षीदाराला एकट्याला भाषण स्वातंत्र्य आहे, आयडेंटिटी लपवून सांगण्याचं. आणि त्याच्याविषयी आरोपीने जी बाजू कोर्टात म्हणते, केसेस चालत नाहीत. मालेगावची केस गेली 8 वर्ष चाललेली नाही, समीरची लांबते, म्हणजे त्या काळात फसवणूक चालवणार का? तुम्ही संदर्भ मुद्दा नाही, मला वाटतं हे बदलू नका. विषय भरकटवण्याचा तुम्ही इनामदार प्रयत्न साक्षीदाराला केला नाही. संरक्षण तुम्हाला पाहिजे. बदनामी करण्याचं का? आता मला सांगा, अविनाश पाटील इथं बसले यांच्यावर, मी आता तुम्ही म्हणाल त्यांच्यावर आरोप करू नका, आरोप झाल्यावर याचिका झाल्यावर हे आलेत ना उच्च न्यायालयात की याचिका चालता कामा नयेत, कारण सनातनवाल्यांनी केल्यात. पण तो प्रत्येकाला हक्क आहे, तुम्हालाही हक्क आहे. तसंच आम्हालाही हक्क आहे. तुम्ही कोर्टात जाऊन मांडा. त्याच्याबद्दल आपण तसेच- चर्चा करतच नाही. तसेच- आपण चर्चा करतो नाही, मग की इथे साक्षीदाराचं नाव तुम्ही नाही, कुठला जाहीर कायदा का गुन्हा आहे? केलं? कुठच्या त्याच्यामध्ये कायदा- तुमच्यावर त्यांनी व्यक्त केलेला तुम्ही आक्षेप CBI ला आणि आक्षेप संशय घेतलात, हा तुम्ही तुम्ही CBI ला का आक्षेप केला? घेतलात. मी तुम्हाला 2 प्रश्न हा विचारतो. गुन्हा आहे. हा अविनाश पाटील, कायदेशीर कुठच्याच प्रक्रियेमधला कायद्यात गुन्हा आहे. मी तुम्हाला 2 प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न, ज्या वेळेला पुण्याच्या पोलिसांनी फ्रॉड करून खंडेलवाल्यांनी नागोरला गुंतवलं, तुम्ही प्रतिक्रिया दिली नाहीत. तिथं एक प्रेत सापडलं कर्नाटकात, तुम्ही म्हणाल रुद्रा पाटीलचं आहे. त्यानंतर तुम्ही ते प्रेत त्याचं नाही म्हटलं, तो मुद्दा सोडून दिला. इथं काही संदर्भ नाहीये. तुम्ही काय या केलं? तपास तुम्ही नावं प्रक्रियेमध्ये घेतलीत की मुद्दा हा नाही? नाहीये. तुम्ही नावं घेतलीत आणि आम्ही घ्यायची नाही, हा प्रकार अच्छा, असू तुमचं शकत म्हणणं नाही. आहे की त्यांनी नावं घेतली म्हणून तुम्हाला घेण्याचा हक्क आहे. याचं ठीक कारण आहे. तुम्ही इनामदार बदनामी साहेब, करताय. तुम्ही बोला. बदनामी करताय. इनामदार साहेब, मग मी भालचंद्र कांगोनकडे जाणार आहे आणि मग श्याम गायकवाड. ठीक आहे, मी बोला. एकच मिनिटं बोलतो. हा, बोला. पहिली गोष्ट, अँकर म्हणून आपल्याला विनंती आहे की फक्त मुद्द्याशी चिकटूया. नंबर मी तो पूर्ण प्रयत्न करतोय, दुसरी- पण पुनाळेकर असताना तो दुसरी प्रयत्न गोष्ट- अधिक कठीण होतो. दुसरी गोष्ट- पुनाळेकर, कृपया तुम्ही मुद्द्यावर राहा. दुसरी गोष्ट, सन्माननीय कोर्टाबाबत पूर्ण आदर व्यक्त करून मी सांगतो की आज जसं मीडियाला त्यांनी सजेशन दिलं, CBIला डायरेक्टिव्ह दिलं की तोंडावर कंट्रोल ठेवा आणि मीडियाशी योग्य त्याप्रमाणे ब्रीफिंग करा. दुर्दैवाने, कदाचित नजरचुकीने एक प्रकार झाला की त्यांनी या सनातन संस्थेला किंवा हिंदू जनजागरणला प्रेस कॉन्फरन्स घेऊन या खटल्यावर वक्तव्य करण्याचं टाळावं असा प्रेमाचा सल्ला दिला असता पण ते पार्टी नाहीये त्याच्यामध्ये, ते पक्षकारच नाहीये त्या खटल्यामध्ये. तरी पण त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली ना घेतली. मागच्या आठवड्यात. कारण त्यांचे साधक त्यांना हो, अटक झाली म्हणून. हो, मागच्या आठवड्यात. आणि दुसरा मुद्दा मला असा सांगायचा आहे की पानसरे हत्येच्या आधी यांनी सडवलीकरचं नाव सांगितलं, याचं कारण त्यांच्या इंटेलिजन्सनी कदाचित त्यांना कळवलं असेल की हा मोहरा उलटणार आहे, म्हणून त्याची आधीच बदनामी त्यांनी सुरू केलेली आहे कोल्हापूरच्या देवस्थानचा खटला त्याच्या गळ्यात टाकून.
ठीक आहे. 772 किलो चांदीचा आता चौकशी ठीक चालू आहे, आता तो मुद्दा नाही, तो कलेक्टरचा नंतर report आहे मला मला 2011 चा. मला एक ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेक नंतर कांगो तुमच्याकडे येतो आणि श्याम कोणाचंही गायकवाड समर्थन यांच्याकडे चालू येतो. आहे. कोणाचंही समर्थन. तुम्ही बरं, का सर, मला एक सांगा, मुद्दे सोडून हा बोलताय? मुद्दा नाही, हे त्या साक्षीदाराचं समर्थन करतायत. ते 3000 एकर जमीन घेतले आहेत ना, त्यांच्यावर पण आमचे खटले चालू आहेत. बरं का, राजकारण पण त्याचा याचा काय संबंध नाही? सोडून दिलंय. तुम्ही या- साक्षीदाराबद्दल या- का बोलताय? या 3 तुम्ही हत्यांबद्दल बोला. आजच्या कोर्टातल्या केस बद्दल बोलण्याऐवजी तुम्ही आमच्यावर आरोप करणार. मुद्दा असा आहे, त्या साक्षीदाराचं मुद्द्याने नाव तुम्ही साहेब, जाहीर हे केलं पोलीस की नाही? स्टेशन नाही, ही पुनाळेकर, मुद्दा आहे. मुद्दा पुनाळेकर, काय आहे? तुम्ही मला दाबू मुद्दा शकणार नाही, हे मुद्दा पोलीस काय स्टेशन आहे? नाही. मुद्दा हे पोलीस काय स्टेशन आहे? नाही. मुद्दा काय आहे? पुनाळेकर साक्षीदाराचं नाव तुम्हीच ओपन केलं ते पुढच्या सत्य काय आहे. तर साक्षीदाराने मुलाखती दिल्यानंतर नावं घेतल्यानंतर हा, मग तसं तुम्ही पुढच्या काय म्हणा. बंदी आहे? तसं पुढच्या तुम्ही काय म्हणा. बंदी आहे? असं कबूल करा ना. तसं कबूल करा. हे- मी म्हणा. पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. हो, मग तेच मी म्हणतोय. हो. अहो, आम्ही पोलीस अधिकाऱ्यांची नावं सांगतो. करकरे सारख्या अधिकाऱ्यांचं नाव मी 2008 पासून घेतो. ठीक कुठं आहे, तुम्ही आज आता या काय केस म्हणताय? पुरतं राहूया, ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर परत येऊया. मला माहिती आहे पुनाळेकर जेव्हा आक्रमक होतात तेव्हा इतर पाहुण्यांना त्या लक्ष वेधावं लागतं की मुद्दा काय आहे म्हणून, पण पुनाळेकरांचा तो स्वभाव आहे आणि पुनाळेकर चर्चा मुद्द्यावर आणणं हा माझा स्वभाव आहे, त्यामुळे ती मुद्द्यावर आणीन मी. ब्रेकपूर्वी प्रश्न पहा, दाभोलकर पानसरे प्रकरणी कोर्टाने केलेली कानउघडणी योग्य आहे का? बघा पडद्यावर 73% लोक म्हणत आहेत होय, ही कानउघडणी अतिशय योग्य आहे. ब्रेक नंतर परत येऊया. औरंगाबादला जातोय. भालचंद्र कांगो, तुमच्यापासून सुरुवात करतोय. मुद्दा जो होता, सीबीआय तपास करतंय पण अजूनही तपासामध्ये खूप कच्चे दुवे दिसत आहेत. एक तर आश्चर्याची गोष्ट, हा जो साक्षीदार आहे जो स्वतःहून मीडिया पुढे गेला त्याला सुद्धा संरक्षण नव्हतं. म्हणजे तो जेव्हा कोल्हापूरहून मुंबईत सीबीआय ऑफिसला आला तेव्हाही त्याला संरक्षण नव्हतं. ही माझ्या दृष्टीने अत्यंत धक्कादायक बाब होती. आता परवा त्यांनी कोल्हापूर पोलिसांनी त्यांना संरक्षण दिलेलं आहे. कसं बघताय तुम्ही याचं? कारण खूप हलकेपणाने तपास चालला आहे का? सीबीआय पुरेसं गंभीर नाही आहे का? पहिल्यापासूनच मला वाटतं या तपासामध्ये जो एक गांभीर्य पाहिजे ते गांभीर्य दिसलं नाही. पानसरेंच्या खूनमध्ये समीर गायकवाडला जी अटक झाली त्या अटकेच्या वेळेस ज्या पद्धतीने अटक झाली तेव्हा अनेक अधिकाऱ्यांची मी चर्चा केली असताना असं सांगण्यात आलं की ही अटक आम्हाला नंतर करायची होती, पण कलबुर्गी खुनाचा तपास करणारी कर्नाटकची पोलीस यंत्रणा सांगलीपर्यंत पोहोचणार आहे आणि त्याला पकडणार आहे असं कळल्यामुळे आम्हाला या माणसाला उचलावं लागलेलं आहे. म्हणजे कलबुर्गींच्या प्रकरणामध्ये तपास करणारी यंत्रणा, पानसरेंच्या प्रकरणामध्ये तपास करणारी यंत्रणा आणि दाभोळकरांच्या प्रकरणामध्ये तपास करणारी यंत्रणा ही तुमच्या आमच्यासारखी पोलीसच असतील तरी त्यांची वेगवेगळी खाती एकमेकांची कोऑर्डिनेट करत नाही, एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात, वनअपशिप करण्याचा प्रयत्न करतात. हे सुरुवातीपासून आमच्या लक्षात आलेलं आहे आणि हा सगळ्यात कच्चा दुवा आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणूनच पानसरे कुटुंबियांनी आग्रह धरलेला आहे की दाभोळकर आणि कलबुर्गी आणि पानसरे यांची आता तपासणी ह्या स्टेजवर आल्यानंतर एकाच सीबीआय यंत्रणेला ती द्यावी असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे पोलिसांचं गांभीर्य या प्रकरणामध्ये किती होतं, हा जो साक्षीदार आहे त्याच्या संबंधी आम्ही चौकशी केली की हा आधीपासून म्हणत होता मला माहिती आहे, पण त्याच्याकडे लक्ष का देण्यात आलं नाही. तर त्यांनी सांगितलं, पोलिसांचं त्यावेळेसचं म्हणणं असं होतं की आम्हाला तो रिलायबल वाटला नाही. आम्ही त्यांना आर्ग्युमेंट केलं की तो रिलायबल वाटतो की नाही प्रश्न नाही आहे, तो जे म्हणतो त्याच्याकडे तुम्ही तपास केला का, त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं का. तर ते नॅचरली सांगणारा मनुष्यच रिलायबल वाटत नसल्यामुळे त्याच्याकडे कशाला बघायचं. म्हणजे इकडे आपल्याला तपासाचे धागे मिळत नाहीत, कोणी धागे देण्याचा प्रयत्न करतोय तर ते धागे त्या माणसाच्या कॅरेक्टरबद्दल किंवा एकंदरबद्दल संशय असल्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. अशा हलक्या पद्धतीने हा जर तपास चालला असेल तर तो तपास शेवटी अंतिम सत्यापर्यंत जाईल की नाही याच्याबद्दल माझ्यासारख्या अनेक लोकांच्या मनात शंका आहे. परंतु मी आधीच म्हटल्याप्रमाणे, पहिल्यांदाच म्हटल्याप्रमाणे की मीडिया आणि दाभोळकर कुटुंब, पानसरे कुटुंब आणि त्यांच्या मागे असलेल्या संघटना, मानीस असतील, डाव्या संघटना असतील, यांनी सातत्याने जो दबाव ठेवला, ज्याला इनामदार साहेब बरोबर म्हणाले की जनजागृती केली, त्याच्यामुळे शासन यंत्रणेवरती त्यांच्या कॅपेबिलिटीचा प्रश्न आहे. पोलिसांना देखील आता जनता प्रश्न विचारू शकते की तुम्ही एवढ्या मोठ्या दिवसाढवळा झालेला खुनाचा तुम्ही तपास करू शकत नाही, तुमच्याबद्दल आम्ही काय समजायचं.
ह्या पूर्ण मालेगाव प्रकरणात देखील कोण सुटलं आणि कोण पकडलं गेला हा प्रश्न नाही आहे, पण पोलीस यंत्रणा तपासच करू शकत नाही असा जो एक भयानक प्रकरण जे दिसतं आहे त्याच्यामुळे भारताच्या पोलीस यंत्रणेवरती सर्वसामान्यांचा विश्वास उडण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की असीम सरोदे म्हणतात ते बरोबर आहे की CBIला तोंड बंद ठेवायला आजच्या कोर्टाने सांगितलेलं आहे. आणि मग CBIने तोंड उघडायचं असेल तर त्यांनी ऑफिशियल पत्रकार परिषद घेण्याची एक पद्धत तयार करून त्याच्या मार्फतच कोणत्या तरी एका माणसाला प्रवक्ता म्हणून घेऊन बोलायचा जर प्रयत्न केला तर मला असं वाटतं की तुम्ही ज्याचा उल्लेख केला की 10 तोंडाचा हायड्रा वेगवेगळा सांगतो आणि वेगवेगळ्या माध्यमांना मग स्पेक्युलेशन करण्याची संधी मिळते, ती सगळी बंद होईल आणि काहीतरी एक त्याला निश्चित दिशा प्राप्त होईल असं मला वाटतं. पण तसं न करण्यामागचा हेतूच हा आहे की जबाबदारी टाळण्याचा प्रश्न आहे. अनेक पद्धतीने आलं की आपली जबाबदारी नाही. हु इज गोइंग टू बी रेस्पॉन्सिबल? म्हणजे पानसरे, दाभोळकर आणि कलबुर्गी यांच्या खटल्यामध्ये जर गुन्हेगार सापडले नाहीत तर जबाबदारी कोणाची? हा प्रश्न तुमच्या आमच्यासारख्या माणसाचा आहे. नॅचरली सत्ताधारी जे निवडून दिलेले असतात, सरकार कोणाचंही असो, त्यांच्या अखत्यारीमध्ये पोलीसचा असल्यामुळे त्यांची जबाबदारी असं पण म्हणू, पण त्यांच्या आणि यांच्या पोलिसांमध्ये कोऑर्डिनेशन किती, पोलिसांच्या विविध यंत्रणेत कोऑर्डिनेशन किती, हे प्रश्न मला वाटतं आता गंभीर झालेले आहेत. ते अनेक पद्धतीने आपल्या समोर येत आहेत. आरुषी प्रकरणात ते पुढे आले, मालेगावच्या प्रकरणात पुढे आले आणि ह्या प्रकरणात अगदी स्पष्टपणे पुढे आलेले आहेत पानसळे, दाभोळकर आणि कलबुर्गी प्रकरणात. म्हणून मला असं वाटतं की कोर्टाने जाणीवपूर्वक अत्यंत डेलिकेट हा शब्द जो वापरलेला आहे तो म्हणजे कोर्टापुढे सादर झालेल्या पुराव्यानुसार सनातन या संघटनेने हा कट रचून त्याच्या साधकांमार्फत ही कारवाई झालेली आहे असं त्याच्यामधलं इंडिकेशन आहे. आणि मग त्याला जास्त फाटे फुटू नयेत आणि त्याला एक्सपोजर जास्त मिळू नयेत म्हणून CBIच्या लोकांसाठी म्हणून ही वॉर्निंग आहे कोर्टाने दिलेली असं मला वाटतं. बरोबर. माध्यमांवर टीका करणारे लोक करतात, माध्यमं आजकाल ट्रायल चालवतात असं बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं आणि ते खरंही असू शकेल, पण कलबुर्गी पानसरे प्रकरणात असं घडलेलं नाही असं माझं स्पष्ट मत आहे. नाही, कोर्टाचं एक विधान मी स्पष्ट करतो. माझे सहकारी होते कांगो म्हणाले त्याचा पहिला भाग बरोबर आहे की काही दुवे तुटले तर सुटले बाहेर तर कदाचित जो खरा गुन्हेगार त्याला फायदा मिळेल हा निश्चित बरोबर आहे. पण कोर्टाने दुसरंही विधान केलं आहे, या अशा मीडियाच्या गोष्टींमुळे किंवा असं फोडल्यामुळे काही लोक पकडले जातात. शेवटी आरोपींना त्यांचे अधिकार आहेत आणि मग तुम्ही आमच्याकडे येऊन म्हणता की आता तुम्ही ट्रायल थांबवा, ते तुम्ही स्कॉटलंडला पाठवलंय. तुम्हाला स्कॉटलंडला पाठवायला 1 वर्ष का लागलं? त्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार अशा स्वरूपाची पण विचारणा त्यांनी तिथं केलेली आहे. म्हणजे हे पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा एक प्रश्नचिन्ह असं आहे की कोर्टाचा दबाव आल्यावर सनातनला पकडण्याची गोष्ट बाजूला राहू द्या, तुम्ही निरपराधींना गुंतवाल ही भीती आज कोर्टाने स्वतः व्यक्त केलेली आहे. म्हणजे त्यांनी असं म्हटलं की आरोपीला सुद्धा अधिकार आहेत, त्यामुळे नंतर मग तुम्ही आमच्याकडे ना ती ट्रायल थांबवायला येऊ नका. कोर्टाने दोन्ही म्हटलेलं तुम्ही निरपराध्यांना गुंतवाल नाही, तुम्ही संशयितांना सुद्धा पळायला मदत कराल. कांगोनी बघा त्या मुद्द्याला मी स्वतंत्र पत्रकार परिषद घेणार, मी त्याच्यावर काही बोलणार नाही. परंतु या मुद्द्यावरती कांगोनी जो म्हटला पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा, कोर्टाने समतोलपणाने दोन्ही मुद्दे मांडलेले आहेत. कोर्टाने एक मुद्दा मांडलेला नाही, म्हणजे कोर्टाने सनातन बद्दल निष्कर्ष काढलेला नाहीये. आज सनातन बद्दल काही निष्कर्ष नाही, काही दुवे निघू शकतात. त्याचबरोबर ह्या दबावामुळे निरपराध पकडला गेला तर आपणच पसरलेल्या जाळ्यात पकडून तुम्ही परत आमच्याकडे संरक्षणासाठी येऊ नका असंही कोर्टाने बजावलेलं आहे. ठीक आहे सर, मी येतो तुमच्याकडे. 1 मिनिट थांबा. श्याम गायकवाड बराच वेळ आहे, त्यांच्याकडे मी गेलेलो नाही. श्याम गायकवाड, मला तुम्हाला या चर्चेत आणायचं आहे. एक तर सगळ्या या मुद्द्यांबद्दल तुमचं मत मांडा आणि मला नवा मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे. श्याम गायकवाडांची मी आधी ओळख करून देतो. रमाबाई नगरचं जे हत्याकांड झालं 1997ला मुंबईमध्ये, त्या प्रकरणाचा पाठपुरावा ज्या व्यक्तीने केला ते श्याम गायकवाड आहेत. गुंडेवार कमिशन नेमलं गेलं. गुंडेवार कमिशनच्या कामकाजावर त्यांची एक कार्यकर्ते म्हणून नजर होती आणि त्याचा सखोल अभ्यास त्यांनी केलेला आहे. मला श्याम गायकवाड तुम्हाला यासाठी आणायचं आहे की रमाबाई नगर हत्याकांडातले एक दोषी, आरोपी नाही, कन्व्हिक्टेड जे पोलीस अधिकारी, SRP अधिकारी होते, मनोहर कदम, त्यांचं सुद्धा नाव या प्रकरणात छापलं गेलं आहे. काय म्हणणं आहे तुमचं? त्यांचं नाव या प्रकरणामध्ये जे पुढं आलेलं आहे त्याबद्दल मला अजिबात काय आश्चर्य वाटलेलं नाही. कारण गुंडेवार कमिशनचा जो रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामध्ये रमाबाई आंबेडकर नगरचं जे हत्याकांड जे घडवलं त्याला संपूर्ण जबाबदार या मनोहर कदमनं ठरवण्यात आलं होतं. ते त्यांची एकूणच त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे की त्यावेळेला सुद्धा एक प्रकरण असं पुढं आलं होतं की या मनोहर कदमांच्याकडे एक दलित गार्ड त्यांना दिला होता. त्यांनी त्याचं खूप जातीय असा छळ केला
आणि त्या गार्डनं त्यांच्या वरिष्ठांच्याकडे तक्रार केली होती आणि ते प्रकरणसुद्धा प्रलंबित होतं. त्यामुळं मला काय फारसं काय आश्चर्य वाटलेलं नाही. दुसरा मुद्दा असा जो आहे, जो आपण म्हणताय, कोर्टानं जे काय उच्च न्यायालयानं जे काय ताशेरे ओढलेले आहेत, मला वाटतं ते योग्य आहेत, बरोबर आहेत, या काळामध्ये योग्य आहेत. कुठल्या विशिष्ट अशा संवेदनक्षम अशा स्टेजमध्ये जर ही तपासाची जर स्थिती आलेली असेल तर मला असं वाटतं की CBI मधले जे काही मीडिया मॉंगर असे जे काही अधिकारी आहेत त्यांनी स्वतःला सांभाळलं पाहिजे आणि अधिक जबाबदारीनं वागलं पाहिजे. मुद्दा असं आहे की आरोपी पकडल्याच्या नंतर एका विशिष्ट काळातच त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात येतं आणि हा गुन्हा सिद्ध होण्याच्यासाठी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार लागतात, परिस्थितीजन्य पुरावा लागतो आणि मुख्य म्हणजे कट उघडकीला आणायच्यासाठी जो सगळा पुरावा गोळा करावा लागतो त्यासाठी सर्वांनीच आपल्यावरती बंधनं पाळली पाहिजेत. अगदी. आणि म्हणजे असं की खरोखरच हे जे गुन्हेगार आहेत या इतक्या मोठ्या आणि मोहनीय व्यक्तींच्या खुनामधले, त्यांना खरोखर शिक्षा जर व्हायची असेल तर ते दोषारोपपत्र जे आहे ते इतकं मजबूत असलं पाहिजे की त्यात आलेले सगळे पुरावे हे कोर्टासमोर सिद्ध व्हायला पाहिजेत. त्यामुळे आपण सर्वांनीच पथ्य पाळली पाहिजेत असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. श्याम गायकवाड, तुम्ही नेमकं बोललात. मला याच मुद्द्याकडे इनामदार सर यायचं आहे. तुम्ही जे म्हणालात की आता ह्याच्या पुढच्या काळात मीडियानी सुद्धा पथ्य पाळली पाहिजे, CBIनी तर पाळलीच पाहिजेत. मला हे तुम्हाला विचारायचं आहे, हा डेलिकेट बॅलन्स आहे. काय छापायचं आणि काय नाही छापायचं, कोणत्या माहितीची आरोपींना संशयितांना मदत होऊ शकते, कोणत्या माहितीमुळे केस कमकुवत होऊ शकते, हे कसं ठरवायचं. CBIकडे देण्याची जी मागणी आहे त्याविषयी तुम्ही सांगा. पानसरेंचा खून खटला जो कोल्हापूर पोलीस SIT करते तो CBIकडे द्या, त्यामुळे काही फरक पडेल का. एक कॉमन सेन्स आहे की 2 राज्यामध्ये व्याप्ती असलेला गुन्हा, सामाजिक आणि राष्ट्रीय महत्त्वाचा गुन्हा, यात जर कॉमन थ्रेड मिळून येत असेल, एक सामायिक धागा मिळत असेल, तर एकाच यंत्रणेकडे या तिन्ही गुन्ह्यांचा तपास देणं हे इष्ट आहे. हे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपण जी आता चर्चा करतोय या साक्षीदारांनी समोर येऊन माहिती सांगितल्यावर आणि CBIनी त्याच्या सांगण्याप्रमाणे तपासाची दिशा ठरवल्यावर सर्वच मीडिया असो, नागरिक असोत, दाभोळकरांचे समर्थक असोत किंवा सनातनचे समर्थक असोत, सगळे फार एक्साईट झाल्यासारखे वाटत आहेत, हुरळून गेल्यासारखे वाटत आहेत की तपास लागला. इव्हन मीडियाची हेडलाईन जरी आपण वाचल्या तरी CBIचा उलगडा, रहस्य उलगडले केस क्रॅक वगैरे झाली वगैरे. वगैरे. तर ह्यात फार बालिशपणा आहे आणि एक्झॅक्टली हाच शब्द बालिशपणा आज माननीय न्यायालयाने वापरलेला आहे. अजून दिल्ली बहुत दूर आहे. आत्ता फक्त साक्षीदाराचं नमन म्हणजे पूर्वीच्या नाटकाची नांदी चालू आहे, अजून अख्खं नाटक व्हायचं आहे. या गुन्ह्यातली प्रत्येक वस्तुस्थिती, फॅक्ट, प्रत्येक परिस्थिती, सर्कमस्टन्सेस, प्रत्येक व्यक्तींचा गट, त्यांची सामायिक विचारधारा, या सगळ्यांबाबतीत बिनतोड पुरावा गोळा करून त्या सेक्टरमधल्या पुराव्यांमध्ये परस्पर समन्वय साधून संपूर्ण पुरावा न्यायालयासमोर उभं करायला अजून बरेच दिवस लागणार आहेत. हे काम अत्यंत अवघड आणि निष्णात अधिकाऱ्यांनीच करण्याचं आहे आणि म्हणून माझा आग्रह आहे की खरोखर एकाच एजन्सीकडे हा तपास सोपवला पाहिजे आणि त्याचबरोबर हे पुढचं जे हरक्युलियन टास्क, फार बिकट वाट जी आहे समोरची, त्याची वाटचाल करण्याची मनाची तयारी, कार्यसंस्कृती आणि स्वसंयम हा तपास यंत्रणेने ठेवणं आवश्यक आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. त्या बाबतीत त्यांना मीडियानी, सहकार्य केलं जनतेने पाहिजे. आणि बरोबर. या प्रकरणात गुंतलेले स्टेक होल्डर म्हणजे इव्हन सनातन सनातन सुद्धा. यांनाही माझी विनंती आहे की आपण संयम ठेवावा आणि लेट टाइम डिसाइड, लेट ज्युडिशियरी डिसाइड. अगदी बरोबर आहे. मला कांगो तुमच्याकडे येतोय, नंतर पुनाळेकर आणि अविनाश तुमच्याकडे येतोय. कांगो, हे तुम्हाला पटतंय? इनामदार सर म्हणतात की म्हणूनच तपास म्हणजे 2 राज्यामध्ये घडलेले हे खून आहेत. CBIनी बरंच काय काय आता शोधून काढले, सुरुवातीला तरी खूप तपास बाकी आहे. SIT आणि CBI अशा 2 यंत्रणा असल्यामुळे खूप गुंतागुंत निर्माण होऊ शकते. तपास CBIकडे जाणं योग्य असं ते म्हणतात. तुम्हाला पटतंय का?
नाही, म्हणूनच आमची मागणी आहे. इनामदार साहेब म्हणतात ते अगदी बरोबर आहे. आणि विशेषतः सीबीआयनी आता एक धागा पकडलेला आहे आणि तो धागा परस्यू करण्यासाठी त्यांना पूर्ण शक्ती मिळावी म्हणून एकाच यंत्रणेकडे तपास करण्याची गरज आहे. मी मगाशीच उदाहरण दिलं की समीर गायकवाडची अटक झाली तेव्हा 3 वेगवेगळ्या एव्हिडन्सचा काम करत होते आणि त्यांच्यामध्ये एक स्पर्धा होती आणि ती स्पर्धा एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ठीक असते, पण त्याचा जर तुमच्या ॲक्शनवरच परिणाम होत असेल, तपासावर परिणाम होत असेल तर त्याचा फायदा आरोपींना मिळतोय आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून इनामदार साहेबांनी जो धोक्याचा इशारा दिलेला आहे की सीबीआयला एक धागा मिळालेला आहे, तो धागा ते परस्यू करता आहेत म्हणून लगेच अनेक लोक जे म्हणतात की आता केस क्रॅक झाली, तर ती केस क्रॅक जोपर्यंत गुन्हेगारांना कोर्टापुढे पूर्ण पुराव्यासकट शिक्षा होत नाही तोपर्यंत ती क्रॅक झाली असं आमचं मत होणार नाही. आणि त्या दृष्टीने व्हावं, नाहीतर पकडले जातील आणि मग पुरावा बरोबर नसल्यामुळे सुटल्यानंतर एक निराशा पदरात येईल. तसं होऊ नये असं जर वाटत असेल तर मला वाटतं कोर्टाने जो धोक्याचा इशारा दिलेला आहे की मी विजय होईल, ते त्याचा महत्त्वाचं. सगळ्यांनीच आदर केला पाहिजे असं मला वाटतं. पुनाळेकर, तुमचं काय यावर म्हणणं आहे? सीबीआयकडे केस द्यावी कोल्हापूरची, कांगोंच्या मताशी सहमत आहे. तुमचाही पाठिंबा आहे सीबीआयकडे देण्याला? सीबीआय, एनआयए जी एजन्सी आहे, पण याबाबत विचार व्हायला पाहिजे, याच्याबद्दल सरकारने निर्णय घ्यावा आणि याबद्दल त्या फॅमिलीचं किंवा कांगोंचं किंवा इनामदारांचं काही मत असेल बिलकुल विचारात घेऊन ज्या एजन्सीकडे त्याच्याकडे द्यावं असं माझं स्पष्ट मत आहे. याबद्दल आमचं काही मत नाही कोणाकडे द्यावं, जॉईंट करावं, SIT द्यावी, एनआयए द्यावी, सीबीआय द्यावी. मला फक्त 2च गोष्टी छोट्या सांगायच्या आहेत. ज्यावेळेला सीबीआयला एकेकाळी यांनी विरोध केला, सांगितलं की तिकडे आरोपी पकडला इकडे नाही पकडला, अशा गोष्टी असू नयेत. यामध्ये विचार व्हायला पाहिजे. ज्याला आपण विवेकाचा आवाज वगैरे म्हणतो ते हे आहे की आत्ताचे तत्त्वज्ञान तिकडे सांगितलं गेलं की 2 राज्य वगैरे. आता हे जे सल्लागार आहेत, आता इनामदार म्हणाले की पहिल्या दिवशी मी सांगितलं त्यावेळेला कदाचित तुम्हाला कन्सल्ट केलं नसेल, पण हायकोर्टामध्ये या फॅमिलीने सीबीआयच्या तपासाला विरोध केला की नाही, त्यांनी पकडला SITने, यांनी कोणी अजून पकडला नाही म्हणून आमचा विरोध आहे असं म्हणून तो तपास सीबीआयकडे द्यायला विरोध जो केला पानसरे कुटुंबियांनी, यावेळेला हे सल्लागार कुठं गेले होते? मला म्हणायचंय विवेकाचा आवाज एकत्र येऊन द्या. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आत्ता गांगुनी जे म्हटलं समीरबद्दल, येतो आत्ता जे काय चाललेलं आहे आम्हाला संयम सांगण्याबद्दल, जेव्हा त्याला पकडलं तेव्हा जवळपास गेले 1 वर्ष आम्ही सांगतो की संयम बाळगा. त्याच्या बातम्या फोडल्या आणि त्या दबावामुळे स्पष्टपणे कोणी चार्जशीट पाहावी, ती चार्जशीट फाईल व्हायला नको होती, पण केवळ त्याला जामीन मिळू नये म्हणून ती फाईल केली, कोर्टातनं स्टे घेतला. आता हा सगळा कोर्टातला मामला आहे, परंतु या प्रकारे शेवटी न्याय यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा परस्परांच्या सहकार्याने चालतात. त्या एक नाहीत, परंतु अशा स्वरूपाची एक सिच्युएशन निर्माण करायची आणि एका निरपराधाला आत ठेवायचं म्हणजे सगळे सनातनी तुमचं म्हणणं आहे. अजून कोर्टाने निर्णय दिलेला करायचा आहे, परंतु आज हेच एजन्सी येऊन काय सांगतायत की त्याच्याकडे पुरावा नाही, याचं कारण म्हणून आम्हाला केस चालवायची नाही. आता आम्ही स्कॉटलंड यार्डला पाठवलं आहे आणि पुरावा एवढा आहे की त्याला बेल मिळता का म्हणे. म्हणजे हा जो विरोधाभास आहे ना, या दृष्टीने त्याच्यावर आता उद्या तो निर्दोष सुटला, आता म्हणतात ते जय जयकार करतील किंवा अशा प्रवृत्ती, उद्या तो निर्दोष सुटला आणि तुमची खात्री पडली की तो निर्दोष आहे, त्याला काय तुम्ही देणार? आता खंडेलवाल आणि नागोरीला आज हे म्हणतात की राज्याच्या पोलिसांनी चूक केली, कुरघोडी करण्यामध्ये त्यांना गुंतवलं, त्यांना काय कॉम्पन्सेशन मिळालेलं आहे याबद्दल? गुन्हेगार आहेत, खंडेलवाल आणि नागोरी हे क्रिमिनल आहेत, तुमचे साधक आहेत का? नाही, मला एक सांगा, पोलिसांनी गफलत केली होती, आपण तत्वावर बोलतो आहोत. तत्वावर काय तुम्ही क्रिमिनलची बाजू घेतायत? साधक आहेत का तुमचे? पोलीस अधिकाऱ्यांनी जो भ्रष्टाचार केला तो ते गुन्हेगार होते म्हणून केला नाही, बळीचे बकरे बनवायला केला. तर इथे नागोरीला त्यांनी बकरा बनवला असं तुमचं म्हणणं आहे ना? निश्चितपणे बकरा बनवलं आणि त्याबद्दल त्यांनी शिक्षा कुठे आहे? म्हणजे मला म्हणायचं की त्यावेळेला पण याची हाईप क्रिएट झाली, केस क्रॅक झाली. जर ती निर्दोष असू शकतात तर सनातनचं साधक हा असू शकतो. आणि त्यानंतर नागोरी आणि सनातनचे साधक एका लाईनीत बसवतायत तुम्ही पुन्हा निर्दोषत्वाच्या बाबतीमध्ये, निर्दोषत्वाच्या बाबतीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी गुंतवलेली व्यक्ती, मग ती कोणी मुस्लिम गुन्हेगार असो, साधक असो किंवा हे निरपराधाला गुंतवण्याची प्रवृत्ती, पण ते हार्डकोर क्रिमिनल आहेत. ते हार्डकोर क्रिमिनल आहेत ना. मग मला एक सांगा ना, जे भ्रष्ट पोलीस अधिकारी आहेत ते पुन्हा तुम्ही भ्रष्ट पोलीस अधिकारी मुद्दाच नाहीये असं काय बोलताय? मागणी करावी ना तपासाची, मागणी स्वतंत्रपणे केस फाईल करा, तुम्ही स्वतंत्रपणे केस फाईल करा. त्यामुळे निर्दोष माणसाला काही शिक्षा होत असेल तर त्याबद्दल समीरच्या केसमध्ये काय झालेलं आहे? हा ठीक आहे, आपण येतोय नामदार तुमच्याकडे. कांगो ना काहीतरी बोलायचं आहे. कांगो, बालचंद्र कांगो.
नाही, पुनाळेकर जाणीवपूर्वक मिसइन्फॉर्मेशन देत आहेत. मी आधीच सांगितलं की पानसरेंची हत्या झाल्यानंतर दाभोळकरांच्या केसमध्ये SIT CBI हा जो गोंधळ चालला होता आणि त्याचा तपासावर परिणाम होतो म्हणून आम्ही त्यावेळेस असं म्हटलं होतं की कुठली तरी एकच यंत्रणा ठेवा. त्यावेळेस ज्या यंत्रणेकडे तपास होता त्या यंत्रणेकडे जा म्हणून CBI ला विरोध होता. आज आमचा आर्ग्युमेंट स्पष्ट आहे की CBIनी अनेक पद्धतीने दाखवलंय की दाभोळकर, पानसरे आणि आता कलबुर्गी या केसमध्ये एकच धागा आहे आणि त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की आता एकच यंत्रणा असणं आवश्यक आहे, कारण एकच यंत्रणा असण्या इतकी आवश्यकता या तपासात झालेली आहे. म्हणून मिसइन्फॉर्मेशन त्यांनी देऊ नये. दुसरं, समीर गायकवाड आमचं मतच नाही, जाऊ देत. चार्जशीट दाखल करू नये असं आमच्या वकिलांनी सांगितलं. वर्तनाशी आहे की तुम्ही पाठीचं रक्षण केलं, तुम्ही तुमच्या वकिलांनी मात्र चार्जशीट दाखल केला असा आग्रह धरलाय. मी आठवण करून देऊ इच्छितो. कोणता आग्रह धरला? आग्रह धरला की चार्जशीट दाखल सीबीआयकडे जाऊ दे, NIA जाऊ दे आणि कुठची इंटरनॅशनल एजन्सी आणा, आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. तपासाबद्दल संबंधच येत नाही ना. तपासाबद्दल आमचा काही संबंध नाही. त्यामुळे याच्यामध्ये तुमचा संबंध येतो कुठे दाखवला की तुम्ही वेगळ्या भूमिका घेतल्या. सनातन जर गुन्हेगार आमची असेल भूमिका असू शकत तर नाही. सनातनचा संबंध येईल आमची ना. भूमिका असू शकत तुमचा नाही. संबंध आमच्यावर येतो आरोप कुठे झाले आता? त्यामुळे तपास आता करायचं काम आमचा आणि सरकारचं पानसरे आणि आहे. मागणी दाभोळकर करायचं कुटुंबी तुमचं यांचा आहे. संबंध आहे. तुम्ही कुठे मध्ये पडायची गरज नाही याच्यामध्ये. नाही, मी पडलेलं मग तुमचा ढोंगीपणा दाखवणं माझं काम आम्ही आहे. करू ना, की पण तुम्ही तुम्ही वेगळ्या कशाला भूमिका डिस्टर्ब घेतल्या. होता? आणि या वेगळ्या तुमच्यापर्यंत भूमिका पोलीस सोडून पोहोचल्यानंतर तुम्ही काय त्यासाठी. म्हणायचं ते म्हणा. पुनाळेकर माझं असं म्हणणं आहे, माझं तुम्हालाही आव्हान आहे, तुम्ही CBIला सहकार्य करा. तुम्ही जर वकील आहात एक आणि तुमच्यावर असा आरोप केला जातो, अनेक ठिकाणी छापून आला आहे की हे जे ॲब्स्कॉन्डिंग लोक आहेत, फरार लोक आहेत, ते तुमच्या ऑफिसमध्ये राहिले, तुमच्या संपर्कात आहेत, छापून आलेलं आहे पेपरमध्ये, तुम्ही वाचलेलं असणार, तुम्ही सगळं वाचलेलं आणि हे दिलेला असतं. आहे तो अधिकारी फरार आहे, त्याच्यावर वॉरंट निघालेलं आहे आणि तो कोण आहे ते माझं इतकं म्हणणं आहे, तुम्ही आरोपींना मदत करू नका, तुम्ही जरा कायद्याला मदत करा. आरोपींना मदत करणे माझं काम आहे आणि कायद्याच्या कक्षेत राहून ते मी करत राहणार. ठीक आहे, ठीक आहे. इनामदार सर, शेवटी कायद्याच्या कक्षेत राहून कायद्याच्या कक्षेत. शेवटी तुमच्याकडे येतो. मगाशी मी जी तपासाची दीर्घ कठीण वाट सांगितली त्या वाटेमध्ये माझे मित्र असीम सरोदे सुद्धा माझ्याशी सहमत होतील, कारण ते कायदे तज्ज्ञ आहेत, तसे पुनाळेकर पण आहेत, त्याबद्दल काही मला शंका नाही. पण असीम सरोदे सुद्धा सहमत होतील की या तपास हा निष्णात कायदेतज्ञ जे सरकारच्या पदरी आहेत, आज सरकारी नोकरीत आहेत, सरकारला उपलब्ध आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे इंडियन एव्हिडन्स ॲक्टची अत्यंत प्रामाणिक राहून आणि आपल्या तपासाची कौशल्य वापरून ही सर्व धागेदोरे जुळवले पाहिजेत. कारण आत्ता सकृतदर्शनी माझ्या अल्प अनुभवाप्रमाणे ही केस कन्व्हिक्ट होणं अत्यंत कठीण आहे. तपासाची पुढची दिशा काय असेल काही सांगत नाही, पण सध्याची तरी प्रायमा फॅसी ही म्हणजे केस अजून खूप काम बाकी आहे. कन्व्हिक्शनपर्यंत जाणं खूप अवघड आहे आणि जर ती झाली तर तो कायदा व सुव्यवस्था यंत्रणांचा, न्यायसंस्थेचा आणि इथल्या जागरूक नागरिकांचा एक महान विजय म्हणून भारताच्या इतिहासात नोंदला जाईल, हे नक्की. पण जर झालं नाही तर मात्र समाजाची आणि राष्ट्राची प्रचंड हानी होणार आहे. ठीक आहे, आपण अशी अपेक्षा करूया हे कन्व्हिक्शनपर्यंत जाईल. शेवटी अविनाश, तुम्हाला काहीतरी म्हणायचं आहे? नाही, हे खरं आहे की आता जे इनामदार साहेबांनी अपेक्षा व्यक्त केली त्याच अपेक्षेने आम्ही CBIकडे तपास 2 वर्षापूर्वी गेल्यानंतर सरकारला हे सांगत आलो आहे आणि 8 महिने होऊन देखील सरकारला, मुख्यमंत्र्यांना CBIने मागणी केली असताना देखील तपास यंत्रणेसाठी स्टाफ द्यावा, इतर सुविधा द्याव्या, सरकारकडनं सहकार्य मिळत नाही. म्हणजे या खुनाच्या तपासाच्या संदर्भात जे गांभीर्य सरकारकडनं दाखवलं गेलं पाहिजे होतं, जी यंत्रणा आणि जी तज्ज्ञता दिली पाहिजे होती CBI आणि संबंधित SITला, ती दिली गेली नाही आणि त्यामुळे नाईलाजाने आम्हाला कोर्टाच्या माध्यमातून देखरेखीत हे करावं लागलेलं आहे. आणि याच्यामध्ये माध्यमांच्या सहकार्यामुळेच हा आवाज या ठिकाणी विवेकाचा आवाज बुलंद व्हायला मदत झाली असं मला वाटतं. त्यामुळे याच्या पुढच्या काळात कोर्टाच्या अशा स्वरूपाच्या अपेक्षांना आपण समाजाने देखील खरे उतरायचा प्रयत्न करूया असे मी आवाहन करतो. अगदी बरोबर आहे. कठीण केस आहे, इनामदार सर म्हणतात त्याप्रमाणे सर्वांनीच सहकार्य दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कायद्याच्या प्रक्रियेवर कुठेही परिणाम होईल असं कुणीही वागता कामा नये. CBIने वागता कामा नये, माध्यमांनी वागता कामा नये, समाजातल्या कोणत्याही व्यक्तींनी वागता कामा नये. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न बघा, दाभोलकर पानसरे प्रकरणी कोर्टाने केलेली कानउघडणी योग्य आहे का? बघा आपले प्रेक्षक काय म्हणतायत. 76% प्रेक्षक म्हणतायत होय, ही कानउघडणी योग्य आहे. साहजिकच यापासून धडा घेऊन सर्वांनी आपलं वर्तन जे आहे ते नियंत्रणात ठेवलं पाहिजे.
फार भावनातिरेक होऊ देता कामा नये. इथेच थांबतोय, पण कुठेही जाऊ नका, कारण ब्रेकनंतर मी चर्चा करणार आहे पुण्यातल्या वादाची. ब्रेकनंतर पुन्हा भेटूया.